तोही सिनेमा झाला असता तर कदाचित थोडं चित्रपटाच्या कारकिर्दीला वेगळं वळण मिळालं असतं. पण दुःख काही नाही आहे. तुम्हाला आवडलं ना, मी लिहून देतो 8 दिवसात, असे पण आपल्याकडे होतात काही काही उद्योग की नाटकात मी केलं असं कधी म्हणायचं नसतं, आम्ही केलंच असतं ते, आणि तेच खरंच. राजकीय नेत्यांच्या मुलांनी सांगितलेलं असं की आम्ही दर रविवारी ते लावायचो आणि मग एकमेकांना फोन करायचो, अरे लाव लाव, आज तुझ्या वडिलांचं कॅरेक्टर आहे. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत कॅचअपच्या या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सोनेरी क्षणांचे सोबती अशी टॅगलाईन आहे वामन हरी पेठे ज्वेलर्स यांची, आणि कॅचअपमध्ये सुद्धा येणारे सोबती आहेत जे सोनेरी क्षण आपल्याबरोबर शेअर करत असतात. आजच्या या आपल्या भागाचे पाहुणे आहेत लेखक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. नमस्कार, स्वागत आहे सर. थँक्यू. अतिशय प्रदीर्घ अनुभव ज्यांचा, ते आज आपल्या सोबत आहेत. या सगळ्याबद्दल जर बोलायचं झालं तर अनेक एपिसोड्स आपल्याला करायला लागतील, पण आपण काही मोजक्या विषयांवर बोलायचा प्रयत्न करूयात. सध्या काय चाललंय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो नेहमी, तर त्याबद्दलही बोलूयात. मला सुरुवातीलाच त्यांचं अभिनंदन करायचं आहे, कारण 17 तारखेला, आत्ता 17 जानेवारी रोजी भूमिका या तुम्ही दिग्दर्शित केलेल्या नाटकाचा 100वा प्रयोग झाला, आणि आता 25 तारखेला चिरंजीव परफेक्ट बिघडलाय हे तुम्ही जे सादर केलेलं नाटक आहे त्याचा 50वा प्रयोग आता होतोय. त्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन. या म्हणजे आता असे अनेक तुम्ही टप्पे गाठलेले आहेत, या नवीन टप्प्याबद्दल अभिनंदन असं आपण म्हणूया. भूमिका हे नाटक, त्याची म्हणजे त्याची निर्मिती प्रक्रिया याबद्दल तुम्ही आधी सांगितलेलं आहे, पण आता 100 प्रयोग झाले. ह्या पूर्ण 100 प्रयोगांच्या प्रवासामध्ये अशा काय घटना घडल्या की ज्या तुम्हाला समाधान देणाऱ्या होत्या? एक तर खूप मोठं समाधान लाभलं. भूमिका ज्याला आपण असं म्हणतो की आपल्याकडे मराठी रंगभूमीला एक मोठी प्रदीर्घ परंपरा आहे की वेगळ्या आशयाची, वाद प्रतिवादाची, 2-3 बाजू असलेलं एक ज्याला म्हणतो की घनता असलेलं आशय घन नाटक जे आहे ते सादर करण्याची. नुसतंच मनोरंजन नाही, तर त्यातला जो आपल्या रोजच्या जगण्यातले काही प्रश्न आहेत, काही खूप सेन्सिटिव्ह आहेत, ज्यांना आपण सामोरं जात नाही, मनातल्या मनात ठेवतो, काही बाबतीत आपली भूमिका आपण स्पष्टच करत नाही, अशा अनेक ज्या गोष्टी असतात त्याच्यातल्या खूप छान पद्धतीने एका विषयावर लिहिलेलं हे नाटक क्षितिज पटवर्धननी होतं. आणि मला आनंद असा वाटला की मी जसं म्हणालो परंपरा आहे, तसं जर बघितलं तर आपल्याकडे रंगभूमीवरच एकूण 4 ते 5 पिढ्यांचे लेखक लिहिते आहेत. ही फार मोठी आपली आपला मोठा खजिना आहे किंवा ऐवज आहे आपला, की ही माणसं लिहिती आहेत, त्यांना भान आहे, समाज भान आहे. आणि ते नुसतंच नाटक नाही, आणि नाटक आपल्याकडे मुरलं आहे. नाटक या माध्यमाचा प्रभाव, त्याच्या सादरीकरणाची पद्धत, त्याचा रंगावकाश समजून घेणं, त्याचं समाजातलं स्थान ओळखणं, तर या पठडीतलं हे नाटक होतं. माझ्या जवळचं नाटक होतं. गमतीशीर विनोदाचा भाग म्हटला तर असा प्रश्न मलाही पडला होता की खरंच स्वतः लेखक दिग्दर्शक असलेला क्षितिज पटवर्धन, ज्यांनी आधीचं जे नाटक आहे 2 स्पेशल, ते स्वतः दिग्दर्शित केलं होतं. पण मला असं वाटलं की याची माझ्या पण विषयांची जी परंपरा आहे त्याच्याशी एक बंधुभाव त्याचा जुळला गेला असावा. एक अत्यंत खणखणीत सणसणीत नाटक त्याने लिहिलं, ते सादर झालं. ते सादर करताना त्याच्या मनात किंवा इतरांच्या मनात किंवा काही प्रश्न होते, माझ्या मनात बिलकुल नव्हते, की मग हे कसं होणार, काय होणार, आत्ताच्या सगळ्या परिस्थितीत कसं बघणार, कसं घेणार, पर्टिक्युलरली कसे रिॲक्ट होणार. परंतु तुला आनंदाने सांगतो की त्या नाटकाची रचना एवढी बंदिस्त आहे, त्यातला विषय एवढ्या प्रभावीपणे मांडलेला आहे. आणि आपल्याकडे ना कुठलाही विषय आशय आपण जेव्हा म्हणतो, विषय तुमचा खूप चांगला असून नुसतं चालत नाही, त्याचं ड्रॅमॅटिक स्टेटमेंट व्हायला पाहिजे, त्याचं नाट्यात्मक विधान व्हायला पाहिजे, ते नाटकीय पद्धतीने तयार झालं पाहिजे, त्याच्या त्या अवकाशात तुम्हाला कोणाशी तरी त्याच्याशी सहमत होता आलं पाहिजे, सहसंवेदना जोडली गेली पाहिजे, ते तुम्हाला भिडलं पाहिजे, तर ते वर्क होतं. म्हणजे त्या नाटकाने तुम्हाला जीवनानुभव द्यायला पाहिजे. तशा पद्धतीचं हे नाटक असल्यामुळे सर्व तू म्हणालास तसं मला सांगायला आनंद वाटतो की वैचारिक क्षेत्रातले, साहित्यिक क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, आपल्या रंगभूमी आणि सगळे ॲक्टर्स येऊन गेले. कारण एक उत्सुकता होती की काय आहे त्याच्या नाटकाचं नाव जे आहे भूमिका, आपली जी टॅगलाईन आहे की भूमिका जगता येते पण घेता येते का, या सगळ्यांचा एक उत्तम परिणाम म्हणून
आणि मला आनंद वाटला की आपल्याकडे कसं आहे की सर्व प्रकारची नाटकं चालू असतात. त्याच्यामध्ये आपल्याला केवळ मनोरंजन, केवळ विनोद असं नाही. आपल्याकडे खूप गंभीर नाटकांना पण अर्थातच. उत्तम प्रतिसाद मिळतो आणि नाटक म्हणजे ना ज्याला करमणूक असं जे म्हणतो आपण त्याच्यापेक्षा कॅथॉर्सिसचं माध्यम आहे. तुमचं विरेचन होतं. बरोबर. एक चांगलं नाटक बघण्यापूर्वीचे तुम्ही आणि एक चांगलं नाटक बघून बाहेर पडलेले तुम्ही, यात जरा जरी फरक पडला असेल ना काही अंशांनी, तर ते नाटकाचं यश असतं. बरोबर. आणि ते मी अनुभवतो आहे. माझ्या जोडीला 21 वर्षांनी सचिन खेडेकर रंगभूमीवर येत होता. हा मला आनंदाचा विषय होता. उत्तम माझी टीम नेहमीप्रमाणे तालमी चांगल्या झाल्या. त्याच्या आधीचा किस्सा सांगतो तुला की क्षितिजनी हे वारंवार लिहिलंय. त्यांनी मला पहिला अंक वाचून दाखवला आणि मी म्हणालो की डन, काही प्रश्नच नाही आहे, उत्तम आहे. काही माझे थिएट्रिकल सजेशन्स आहेत पण बाकी मला काहीही करायचं नाही. तो म्हणाला सर पण एक छोटीशी अडचण आहे. म्हटलं काय? मला दुसरा अंक लिहायला बराच वेळ लागणार आहे. कारण मी ज्या पॉईंटपर्यंत पोहोचलोय तिथून मला पुढे जायला मला वाचावं लागणार आहे, मला बघावं लागणार आहे. म्हटलं अरे एखादा लेखक जेव्हा चांगल्या कलाकृतीसाठी असा वेळ मागून घेतो याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही. नाहीतर तू म्हटलं तुम्हाला आवडलंय ना मी लिहून देतो 8 दिवसात, असे पण आपल्याकडे होतात काही उद्योग. तर तू लिहितोयस कितीही वेळ घे, मात्र एक लक्षात ठेव, एक आवेग असतो, एक ओघ असतो. तू इथपर्यंत पोहोचलायस, खूप वेळही काढू नकोस. आणि त्याच्यातल्या त्या नाट्य अनुभवात तू आता सामील हो. आता लेखक म्हणून नको राहू. त्या 6 पात्रांबरोबर 7वं पात्र म्हणून तू जगायला लाग, तुला आपोआप सुचेल सगळं. आणि ते प्रोग्रेशन त्यांनी फार छान पद्धतीने केलं. त्यांनी 6-8 महिने घेतले, पण जे अंतिम स्वरूप होतं नाटकाचं ते खूप आनंददायी होतं. छान, म्हणजे जावेद अख्तरांपासून तर विनोद शिरसाटांपर्यंत पत्रकार असोत, साहित्यिक असोत, रंगकर्मी असोत आवर्जून आले. परेश रावल येऊन गेले. म्हणजे सगळे म्हणजे विकास दिव्य कीर्ती जे आपले मोटिवेशनल टॉकर आहेत आणि जे IAS आहेत त्यांचे मनोज शर्माचे जे गुरु आहेत, म्हणजे 12th फेल त्यांच्या प्रेरणेने केला मनोज शर्मा. सोशल मीडियावर व्हिडिओज खूप व्हायरल आहेत. ते येऊन गेले. मनोज शर्मा येऊन गेले. म्हणजे कोण आलं नाही असं आपण जर म्हणालो. कारण आपल्याकडे असंही आहे मराठी नाटकामध्ये, एक चांगलं नाटक आपण मेहनतीने केलं ना तर त्याचा वर्ड ऑफ माउथ हा फार वेगाने पसरतो. बरोबर. आता आपण सोशल मीडियात आहोत, आपल्याकडे ट्विटर, इन्स्टा, फेसबुक हे काही नसताना सुद्धा हे झालंय आणि आताही आहे. ते या माध्यमांचा वापर नाहीये. ते आपण म्हणतो ना, ते मला विनोदाने असं वाटतं, हा म्हणता बातमी पसरली. ते हा कोण म्हणतं कळत नाही, पण ते जसं अफवेसारखं असतं, म्हणजे अफवाही पसरते, ती अजून दुप्पट वेगाने पसरते. पण चांगल्या गोष्टीचं पण एक पसरतं खूप छान. करुणोपकरणी, अरे हे नाटक बघितलंस का? मी सांगणार नाही तुला, पण जाऊन बघ. मग अशा वेळेला माणसं, मराठी रंगभूमीवरचे प्रेक्षक त्यातला विषय पण सांगत नाही. तुला ते काय म्हणतो आपण त्याला, स्पॉइलर देत नाहीत. आणि तू जाऊन बघ असं सांगतात. हे खूप वैशिष्ट्य आहे. त्यामुळे खूप समाधानाची गोष्ट आहे. दुसरी समाधानाची गोष्ट की मी विनोद शिरसाटांचा उल्लेख केला साधनाचा. ते नाटकाला येऊन गेले आणि त्यांनी चक्क साधनाचा विशेषांक संपूर्ण भूमिकावर काढला. जो त्यांच्या 15 ऑगस्टला त्यांच्या वर्धापन दिनाला आला. अख्खा 52 पानाचा अंक. त्यातल्या प्रत्येक लेखक, दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञ, निर्माते यांचं विस्तृत विवेचन, त्यामागची प्रक्रिया. मला फार आनंद झाला या गोष्टीचा. आणि तिसरी समाधानाची गोष्ट अशी की 50 प्रयोगाच्या आसपासच राजहंस प्रकाशननी याची संहिता पण प्रकाशित केली. जी जावेद अख्तर यांच्या हस्ते ते झालं 75व्या प्रयोगाला ते केलं. आणि त्याच्यामुळे त्या नाटकाची संहिता पण उपलब्ध आहे. कारण आपल्याकडे असं पण आहे की नाटक बघून किंवा बघण्यापूर्वी नाटक वाचून जाणारी माणसं पण आहेत. अशी एक परंपरा होती आपल्याकडे. पहिल्या प्रयोगालाच पुस्तक प्रकाशित व्हायचं किंवा ते खरं म्हणजे चांगली गोष्ट आहे. कारण तुम्हाला एक कंपॅरेटिव्ह स्टडी मिळतो रंगकर्मीला सुद्धा, की समजा तू नाटक वाचून गेलायस तर तुझ्या एका व्हिज्युअलायझेशन मध्ये ते नाटक कसं दिसतंय आणि प्रत्यक्षात त्याचा अनुभव कसा येतो याचा तुझा आपोआपच अभ्यास होतो. त्यामुळे त्याची मजा आहे. किंवा नंतर संदर्भ चेकिंगसाठी सुद्धा माणसं तपासली जातात. आपल्याकडे चांगली परंपरा अशी आहे की महत्वाची काही नाटकं नंतर अभ्यासक्रमाला लागली. 4 चौघी हे BAच्या अभ्यासक्रमाला होतं, हे मला स्पष्ट आठवतं. आत्ता 11वीच्या पुस्तकात ध्यानीमनीचा उतार आहे किंवा अश्वफसवीचा उतार आहे. किंवा आपल्याकडे एकदा जर नाटक ह्या माध्यमाची सगळ्या शक्यता आजमावून पाहिजे तर सगळी क्षेत्र करतात. शिक्षण असो, सांस्कृतिक असो, साहित्यिक असो. तर खूप मोठं समाधान आहे. एक चांगलं नाटक आत्ता मी बोलतोय आणि आत्ता हे लोक मराठवाड्यात प्रयोग करतायत जाऊन. इतक्या कमी कालावधीत सर्वत्र प्रयोग करून झाले आणि अजूनही त्या प्रयोगाची आपण ज्याला म्हणतो डिग्निटी
आणि त्या प्रयोगाचा जो एक गोळीबंद अनुभव आहे तो मिळतोय. आणि मी स्वतः दिग्दर्शक म्हणून एक 10 प्रयोग, 15 प्रयोग, 25 प्रयोग, 50 प्रयोग असा अंधारात जाऊन बसत असतो माझ्या नाटकांचा एक माझा अभ्यास करण्यासाठी. मला तेव्हा आनंद मिळतो की उलट नटांच्या बाबतीत असं असतं की आता ते अजून मुरलेले असतात. तालमीच्या प्रक्रियेत ते थोडेसे एन्झायटीत असतात. हे कसं होणार आहे, काय होणार आहे. मी त्यांच्यापेक्षा 2 स्टेप पुढे असतो, कारण मी दिग्दर्शक म्हणून थोडा अभ्यास केलेला असतो. मी थोडंसं व्हिज्युअलाइज केलेलं असतं. पण ते आता त्यांनी त्यांच्यात एकदम मुरवून घेतल्यानंतरचा प्रयोग बघणं हा फार आनंददायी असतो. क्या बात आहे. म्हणजे आता तुम्ही समाधान सांगितलं की तुम्हाला आत्ता भूमिका या नाटकामुळे मिळालं. हो. जे प्रेक्षकांनी दिलं, वेगवेगळ्या विचारवंतांनी, साहित्यिकांनी सगळ्यांनीच दिलं. तुमची ओळख ही 90च्या दशकामध्ये ज्या प्रकारची नाटकं तुम्ही सातत्याने केलीत 90च्या दशकात, त्यामुळे अशी झाली की प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीची सीमारेषा पुसट करणारा दिग्दर्शक. ही ओळख आत्तापर्यंत कायम ठेवणं हे किती कठीण गेलं तुम्हाला? नाही, मी सांगू का, ते काही त्याच्यासाठी मुद्दाम केलं नव्हतं. हे दिलं पण हे कोणीतरी स्टेटमेंट समीक्षकांनीच वापरलं. पण ते खूप चांगलं स्टेटमेंट त्याच्यातला मुख्य धागा काय माहितीये का, की आपल्याकडे थोडंसं असं होतं ना की हे छबिलदासचं नाटक आहे, हे शिवाजी मंदिरचं नाटक आहे, हे असं नाटक आहे तसं. आपल्याकडे व्यावसायिक रंगभूमीकडे मुख्य धारा म्हणून आम्ही बघितलं. मी असेल, प्रशांत दळवी असेल आणि माझ्यासारखे अनेक चांगले लेखक दिग्दर्शक असतील. विषयाचा मुद्दा कसा असतो की आपल्याकडे जास्त प्रेक्षकांपर्यंत आशय पोहोचवण्यासाठी म्हणून मुख्य धारेचा वापर करायचा आहे, पण व्यवसायाला धंदा समजून तडजोड करायची नाही. बरोबर. धंदेवाईक आणि व्यावसायिक मधला फरक. आपल्याकडेच आमच्याच क्षेत्रातली काही बुजुर्ग मंडळी सरळ सरळ व्यावसायिक रंगभूमीकडे धंदेवाईक म्हणून हिणवून बोलली जायची. मला त्याचा खूप राग येतो. मी व्यावसायिक रंगभूमीकडे प्रोफेशन्सी म्हणून बघतो. प्रोफेशनल थिएटर. बरोबर. त्यातलं कौशल्य महत्वाचं आहे. हा, त्यातल्या विषय आवडी निवडीत तुम्ही गोंधळ घातला तर फरक पडू शकतो. आणि आपल्या निवडीत आपण जर ठेवलं तर तू जसं म्हणालास, ती आता सवय झाली, तो माझ्या जगण्याचा जाणीवेचा भाग झालाय की माझ्याकडनं नाटकाची निवड पण तशीच होते. मला समजा लागोपाठ नाटकांची बायोडाटामध्ये भर घालण्यात इंटरेस्ट नाहीये. मी वाट बघत असतो चांगल्या नाटकाची, आणि तसं येणं गरजेचं असतं. ते शोधणंही गरजेचं असतं प्रत्येक वेळेला. त्यामुळे आनंद वाटतो या गोष्टीचा की असं कोणीतरी आपल्याविषयी म्हटलं. पण मी माझ्याच विषयी नाही, माझ्या समकालीन त्या दशकाविषयी जेव्हा बोलतो तेव्हा मी पुस्तकात पण खूप गोष्टी सविस्तर लिहिल्यात की त्या दशकाचं वैशिष्ट्य आहे की प्रायोगिक रंगभूमीवरची मंडळी मुख्य धारेत आली, प्रशिक्षित रंगकर्मी मुख्य धारेत आली, आणि त्यामुळे आपण जास्त प्रेक्षकांपर्यंत महत्वाचा आशय पोहोचू शकतो. खरंच आहे. हा त्याच्यातला भान महत्वाचं ठेवलं. म्हणजे प्रेक्षकांना मला हेच सांगायला आवडेल की गांधी विरुद्ध गांधी सारखं नाटक असेल, चार चौघी सारखं नाटक असेल, ही नाटकं जर आपण रूढ अर्थाने बघितली तर ती प्रायोगिक वाटू शकतात, पण ती व्यावसायिक रंगभूमीवर इतकी यशस्वी झाली. आणि आता ज्या पुस्तकाचा त्यांनी उल्लेख केला, चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे, हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. आणि याशिवाय चार चौघी प्रवास सहसंवेदनेचा हे सुद्धा खूप महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन आहे. सो ही 2 पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. दायादबद्दल मी तुम्हालाच विचारेन, कारण मी अजून ते पुस्तक वाचलेलं नाहीये. तर नेमकं ते काय आहे पुस्तक, तर ते तुम्ही प्रेक्षकांना सांगा. दायाद हे संपूर्णतः मोठं महत्वाचं डॉक्युमेंटेशन आहे. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत, हे जेव्हा आविष्कारतर्फे मी 1993-94 मध्ये केलं, 8 तासाचं सलग नाटक भारतात पहिल्यांदा आपण ते सादर केलं. त्याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आणि त्याच्याविषयी आणि नंतर मी एका गॅप नंतर परत एकदा वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत केलं. आणि प्रशांत दळवीच्या मनात ही कल्पना आली आणि त्यांनी स्वतः त्याचं संपादन केलं की जेव्हा असं 8 तासाचं नाटक तेव्हा तू प्रायोगिक रंगभूमीवर करतोस किंवा आविष्कार एवढं मोठं वजन करतं, किंवा एलकुंचवारांसारखा लेखक एक भाग लिहितो, नंतर 10 वर्षांनी त्याचा दुसरा भाग लिहितो, तर हे महत्त्वाची घटना आहे. तर याचं सगळं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो की ते फक्त माझ्याच भागाविषयी मी लिहूच शकलो असतो, पण संपूर्ण आविष्काराचं 93चं डॉक्युमेंट, तेव्हा नेमकी काय प्रक्रिया झाली, काय काय घडलं, काय काय मदत झाली, कोणी कोणी उभारणी केली, कसं ते नाटक आकाराला आलं. खूप जणांना माहिती पण नाहीये की त्या 8 तासाच्या नाटकात तेव्हा कोण कोण मंडळी होती. दीपा लागू, सुलभा देशपांडे, वंदना गुप्ते, प्रशांत सुभेदार, दिलीप कुलकर्णी, मिनल परांजपे, किशोर कदम, सचिन खेडेकर, नंदू माधव, आसावरी घोटीकर, प्रतिमा जोशी आणि मंडळी. आणि ह्यांनी सगळ्यांनी ते 90-100 दिवसांची माझी रिहर्सल आणि वर्षभर त्याचे 50 ते 50 प्रयोग हे विना मानधन केले. बापरे.
अच्छा. आणि आविष्कारनी तो एवढा मोठा डोलारा उभारला. त्याची कहाणी त्या पुस्तकात या पुस्तकात पण आहे ती माझ्या, कारण तो वाडाविषयीच्या माझ्या प्रक्रियेचा भाग म्हणून. बरोबर. ती खूप इंटरेस्टिंग आहे, ती जरूर वाचा. त्यामुळे तो त्या डॉक्युमेंटेशनचा भाग आहे. आणि दायाद म्हणजे काय आहे माहिती आहे का, त्याचा मौनरागमध्ये उल्लेख आहे, तो एलकुंचवारांचाच शब्द आहे. म्हणजे तो आधीच्या पिढीने दुसऱ्याला दिलेला दायाद आहे, अनुशेष आहे, वारस आहे, लिगसी म्हणतो ना आपण ज्याला, ती आहे. तर तो दायाद आहे. मी त्याच्याकडे तो असं म्हणतो की हे 8 तासाचं नाटक महेशदांनी महाराष्ट्राला दिलेला दायाद आहे. क्या बात आहे. आणि त्या 8 तासाच्या नाटकाकडे मी 30 वर्षाच्या महाराष्ट्रातल्या सामाजिक सांस्कृतिक इतिहास म्हणून बघतो. त्याच्यातली सगळे नातेसंबंध, त्यातले शहर ते खेड बदल, हे फार फार उत्तम पद्धतीने बांधलं गेलेलं आहे. त्याला नुसतंच नाटक नाही, त्याला कवितेची तरलता आहे, कादंबरीचा आवाक आहे आणि नाटकाची पूर्णता घनता आहे. असं आहे, असं मला वाटतं. मी वाचून काढतो जरूर खरंच. सो दायाद पण वाचायचंय तुम्हाला, मी पण वाचणारच आहे. मला खूप आवडला ह्याचा अर्थ दायादचा. आणि दायाद जे आहे, आता तुम्ही नाही कुणाकडे देताय? कुणाकडे असं नाही, मला असं वाटतं की अजून माझंच काम संपलं नाहीये. ते तर आहे, अजून दायाद देणं एवढा मी स्वतःला मोठा झालं असं समजत नाही. मला एक बरं झालं की मला खूप वयाच्या लवकर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे मला एक लॉंग इनिंग खेळायला मिळाली आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रातच उपजीविका पण करता आली, याचा तर खूपच मोठा आनंद आहे. त्यासाठी एवढं मोठं स्थलांतर आणि मित्रांचा पाठिंबा, माझ्या जिगीषा संस्थेचं सगळं पाठबळ मिळालं. त्यामुळे एक चांगलं काम. आणि ना काय होतं, इतर क्षेत्रातल्या सारखं कला क्षेत्रातल्या नाटकात, ते पण मी पुस्तकात लिहिलं. मी वारंवार आता तेच म्हणतोय, तू मला गेले वर्षभर म्हणत होतास की सर इकडे कॅचअपमध्ये या. तर मी थोडंसं नंतर टाळाटाळ का करत होतो ते आज मी स्पष्टपणे सांगतो की एक मोठं पुस्तक लिहून झाल्यानंतर मी स्वतः थोडं रिता झालो होतो आणि मला असं वाटत होतं की ते आपण बोललो एकदा तर परत स्वतःलाच कशाला रिपीट करायचं. बरोबर. असा एक माझा भाग होता. म्हणून मी पण हा विचार केला की पुस्तकाच्या बाहेरचं किंवा पुस्तकाला जोडून आणखीन काय आपल्याला अजून पुढे विचारता करता येईल ते. आणि मला नेहमी असं वाटतं की आता कसं झालं रे, या माध्यमांमुळे, म्हणजे माझ्या आधीच्या पिढीकडे कुठे एवढं होतं की प्रत्येक पॉडकास्टमध्ये ते येत होते किंवा कुठे दिसत होते. आता माझ्या पिढीला ही संधी आहे, पण म्हणून मी त्याचा गैरफायदाही घेता कामा नये. तर नाही तर मग आपल्याकडे त्याच्याशी एक कनेक्टिव्हिटी अशी झाली की प्रमोशन करायला म्हणून यायचं. त्याच्यापेक्षा आपण आधी केले मग सांगितले, या तत्वानुसार आधी काहीतरी काम करावं, मग त्याच्याविषयी बोलावं. नाही, तुम्ही प्रमोशन आणि ह्याच्यात तुम्ही पलीकडे आहात. तुमचं नवीन नाटक जे आहे ते नेहमीच कुतूहल निर्माण करणार असतं. मी दायादचं पुढच्या पिढीकडे ह्या अर्थाने म्हटलं की क्षितिज पटवर्धन आहे, संकर्षण कराडे आहे, किंवा मला वाटतं श्वेता पेंडसे सारखी लेखिका आहे. श्वेता पेंडसे बरोबर मी तिला म्हणालोय नाटक दे, तुझं नाव निघालं म्हणून, पण मी स्वरा मोकाशी यांच्याबद्दल काय मनात आहे तुमच्याकडे, ज्या पद्धतीने ते काम करतायत? म्हणजे आता क्षितिजने तुमच्याकडे आजीबाई जोरात सारखं बालनाट्य केलं आणि भूमिका सारखं नाटक, म्हणजे किती वैविध्य आहे कामामध्ये. उत्तर सारखा सिनेमा सुद्धा याच वर्षात त्याचा, गेल्या वर्षी त्याचा आला होता. नाही, आणि मला फार असं वाटतं की हे मी मगाशी जो शब्द वापरला ना की आधुनिक रंगसंवेदना असलेली मंडळी ही आहेत. म्हणजे मला स्त्री लेखिकांमध्ये पण कल्याणी पाठारे लिहिते, श्वेता पेंडसे लिहिते, स्वरा मोकाशी लिहिते, लता मनस्विनी तर लिहितेच आहे. या मंडळींकडनं अजून नाटक येण्याची अपेक्षा आहे. संकर्षण लिहितोय, इरावती कर्णिक लिहिते आहे. तर ह्या सगळ्यांनी नवीन प्रकारचं नाटक लिहिलंय आणि आपण ते बघतो आहोत. किंवा आता पर्णनी खूप चांगले उपक्रम केले, काही अनुवाद केला आणि 4 लोकांना एकत्र घेऊन नाटक सादर केलं. ह्या सगळ्यांकडे मी अत्यंत आशेने बघतोय. आणि मी सांगू का तुला की दायाद आणि वारसा किंवा आधीच्या पिढ्यांचं सगळं गणित किंवा व्याकरण मोडणारी मंडळी यायला पाहिजे नवीन पिढीची. तो असा एक फक्त अलगद घ्यायचा नसतो, त्याला अजून थोडंसं प्रत्युत्तर देणारं पण काम करायचं असतं. प्रश्न विचारली, बंडखोरी केली तर त्यातनं काहीतरी अजून निर्माण पण होतं. तर पण ही खूप चांगली पिढी आहे. म्हणजे आता मी तसं म्हणू शकतो, तुम्ही आता ज्येष्ठ झालेला आहात, मान्य करा. ते मला माझ्या वागण्या बोलण्यात नसल्यामुळे आणि म्हणजे एनर्जीमध्येही नसल्यामुळे ते मी ऍक्सेप्ट करत नाही की ज्येष्ठ. माझं म्हणणं, मी कार्यरत आहे, अजूनही काम करतो, याचा आनंद आहे. नव्यांबरोबर मिसळण्याची खूप चांगली माझ्यामध्ये एक उर्मी आणि शक्ती आहे. म्हणून मी सगळं बघतो, सगळ्या एकांकिका स्पर्धा बघतो, सगळी प्रायोगिक नाटकं बघतो, माझ्या समकालीनांची व्यावसायिक नाटकं बघतो. कारण मला फार कुतूहल असतं की आपण खरं तर तेवढ्याच एका स्टेजवर मी नाटक सादर करत असतो, ते पण करत असतात. दुसरा रंगकर्मी काय शोधतो नेमक्या शक्यता,
याचं मला कुतूहल लहान मुलासारखं अजूनही आहे. एखाद्या नवीन एकांकिकेत पण मला असं वाटतं की अरे वा, काय छान क्षण या मुलांनी पकडलाय, लेखकांनी काय सुंदर वाक्य लिहिले, दिग्दर्शकांनी काय केलंय, या मुलाला अजून काही ट्रेनिंग नसताना यांनी कुठून असा अभिनय केलाय, हे मी बघत असतो. आणि हेच आपले साक्षात्काराचे क्षण असतात असं मला वाटतं. पण म्हणूनच कुतूहल ह्या गोष्टीचं वाटतं की एकही नाव नसलेला कलाकार असलेला चिरंजीव परफेक्ट बिघडलाय, हे तुम्ही सादर करता. निर्माता म्हणून काही गणित नेहमीच मनात ठेवायला लागतात, तर हे कसं जमवलंय तुम्ही? एक मुळात तू मला 2दा निर्माता म्हणालास. निर्माता म्हणण्यापेक्षा मी सादर करताय, कारण माझ्याकडे दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर हे 2 निर्माते आहेत, 2 संस्था आहेत, अष्टविनायक आणि जिगीषा. पण हे एक भान आहे नक्कीच. याच्यामध्ये कसं आहे ना की संधी हे कोणीतरी कोणाला तरी देतच असतं. संधी दिल्याचा फायदा काय असतो याचं कोणीतरी मला संधी दिली म्हणूनच मी आलो ना इथे. बरोबर. मला मोहन वागनने दिली, मला महेश मांजरेकर, विनय आपटेंनी सपोर्ट केला, मला सगळ्या नाट्यसंस्थांनी, आविष्कारने 8 तासाचं नाटक करण्याची संधी दिली. ही संधीच असते. नाटककारांनी एवढं नाटक दिलं, विश्वास ठेवला. आणि संधीमुळे काय होतं, तुमचा संघर्षाचा कालावधी कमी होतो. तुमच्यात गुण असतातच, तुमच्यात ती गुणग्राहकता असली पाहिजे समोरच्याकडे. मी एकांकिका स्पर्धेला परीक्षक होतो आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रभर, म्हणजे प्रशांत दामले अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी थोडंसं त्याला चळवळीचं रूप दिलंय. तर संपूर्ण महाराष्ट्रभर एकांकिका स्पर्धा घेतली शाखा अंतर्गत. 252 एकांकिका झाल्या. त्यातल्या पूर्ण अनिल बांदिवडेकर असतील किंवा भरपूर मंडळी होती की त्यांनी, संजय कुलकर्णी आणि इतर मंडळी की ज्यांनी गाळत शेवटी 17-18 फायनलला सादर झाल्या. त्या फायनलला मी परीक्षक होतो. मी होतो, सुहासताई होत्या, विजय केंकरे होता. आणि ही एकांकिका सादर झाली. का आहेच माहिती नाही. आणि गंमत वाटली की अरे, त्या पहिल्या 10-15 मिनिटातच असं झालं की गंमत आहे यांच्यामध्ये, यांची गंमत आहे, लेखनाची गंमत आहे, दिग्दर्शनाची गंमत. त्यांचं त्या लेखक दिग्दर्शकाला तर मी पाहिलंही नाही, विनोद रत्ना म्हणून की. आणि ही 3 मुलं समोर काम करतायत, तर म्हटलं खूपच चांगलं आहे. म्हणून मी अत्यंत ते सगळं काम बाजूला झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की मला प्रत्येक एकांकिकेचं नाटक व्हावं असं वाटत नाही, पण याच्यामध्ये मला पोटेन्शियल दिसतंय, तर तू लिही असं मला वाटतं. तो म्हणाला, सर माझं लिहून तयार आहे. म्हणलं म्हणजे? तो म्हणाला, नाही काय झालं, आम्ही इम्प्रोवाइज करत होतो, लिहित होतो, पण एकांकिका झाली, पण मी पुढे लिहित गेलो, माझ्याकडे मटेरियल आहे, मला फक्त काही शेवटचा भाग. म्हणलं मग लिहून काढ. आणि माझ्या मनात विचार आला की मग याच मुलांना घेऊन आणि ह्याच लेखक दिग्दर्शकाच्या कन्सेप्टने जर आणलं तर याला फार मजा येईल. असं सहजच होतं ना. मी त्याला म्हणालो असतो, मला दे हे स्क्रिप्ट, मी दिग्दर्शित करतो. तो म्हणाला असता, आनंदाने करतो. मग मी इथले आपले थोडे नाववाले, थोडे अनुभवी मिक्स करायचे आणि कलाकार घ्यायचे. आणि मग ते इतक्या ताजेपणाने ते आलंच नसतं, इतक्या वेगाने आलं. तू जसं म्हणालास, इतका वेग आहे त्याला. आत्ता आलं आणि तुम्ही म्हणताय की 50वा प्रयोग. तर ती गंमत अशी झाली की त्याच्यातही आजूबाजूचं वातावरण असं आहे ना की आपल्याकडे असं झालंय की एक 100-150च कलावंत आहेत रे, जे नाटक करतात, टेलिव्हिजन करतात, सिनेमा करतात, OTT करतात. आणि ते 2-3 माध्यमं करतात. अर्थकारण त्याच्यामध्ये आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टीत. आणि हळूहळू आपलं वीकेंड थिएटर झालं. सगळ्यांनाच वीकेंड थिएटर करायचं आहे. मग अशा वेळेला सोमवार ते शुक्रवार पण प्रयोग करता आले पाहिजे. त्याच्यात धाडस होतं, रिस्क होती, पण मी ते पण या मुलांना घेऊन केलं. बरोबर. आणि ते पण उपयोगी ठरलं. त्यांना त्याच्यामध्ये अनुभव मिळाला. 20 आणि 21 वर्षाची 2 मुलं आहेत आणि एक 25 वर्षाचा मुलगा आहे आणि लेखक 27 वर्षाचा आहे. एवढी तरुण मुलं आहेत, त्यांना एक स्विंग मिळाला, त्यांना एक मोमेंटम मिळाला, ॲक्सेलरेशन मिळालं आणि त्यांनी फार छान पद्धतीने ते एन्जॉय करतात आता. आणि ते स्वीकारलं गेलं. ते लिहिलंच गेलेलं इंटरेस्टिंग आहे, त्यातली कन्सेप्च्युअल गोष्ट पण फार छान आहे. म्हणून त्यांचंच नेपथ्य, त्यांचीच प्रकाश योजना, त्यांचीच टीम, हे सगळं मी फक्त सादर करते म्हणून आणलं आणि ते केलं. त्यामुळे त्यांचं ड्यू क्रेडिट त्यांना मिळालं. प्रेक्षकांना एक फ्रेश विषय बघायला मिळाला. आता आपण म्हणतोय 50 प्रयोग झाले. आता कुठे ते नवीन आणि नवोदित राहिले. 5 नोव्हेंबरला जेव्हा प्रयोग झाला तेव्हा ते नवोदित होते. आता ते जवळपास महाराष्ट्राला माहीत झाले की हे 3 नट आहेत बाबा. आणि म्हणजे इतक्या वेगाने प्रक्रिया घडू शकते अभिसरणाची. याची मजा आली आणि छान वाटलं. त्यामुळे त्यांच्याकडे बघतानाही तो म्हणशील तर हा थोडासा दायाद आहे. की देता आलं पाहिजे, आपल्याला गुणग्राहकता पाहिजे, त्यांना करायला संधी मिळाली पाहिजे आणि ती दिली गेली योग्य वेळेला. आता त्यांचं पुढे त्यात ते उभं करतील, काहीतरी स्वतःचं विश्व उभं करतील असं मला वाटतं. फार गुणी मुलं आहेत. त्यांची कलादर्शन नावाची पुण्यात संस्था आहे आणि हा विनोद रत्ना, याच्याविषयी मी विशेष नेहमी सांगतो सगळीकडे की अजिबात सांस्कृतिक पार्श्वभूमी नाही,
शेतकऱ्याचा मुलगा आहे भोरचा. तो पुण्यात आला, शिकला. त्याला सुरुवातीला सगळ्यांसारखा अभिनय करायचा होता. मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला काही अभिनयाला मर्यादा आहेत. आपली उंची, आपली भाषा, मग आपण आपल्यासाठीच लिहू. मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे सोडून दुसरं पण करता येतं. मग तो लेखन दिग्दर्शन करू लागला. असं 25 एक लोकांचा ग्रुप त्यांनी जमवला आहे आणि 3 वर्ष ते सातत्याने एकांकिका, दीर्घांक करत आहेत. आणि त्या मुलाकडे एक वेगळी व्हिजन आहे. एक त्याच्याकडे एक क्रॉस सेक्शन आहे, सोशो सायकोलॉजिकल, कल्चरल. त्याच्यामुळे त्याचे विषय पण त्याची एक मला 88 मधला चंद्रकांत कुलकर्णी असा असावा असं एक नाही म्हणून तुम्ही रिलेट झालात का? झालो असेल मे बी, पण शुद्ध शाकाहारी, सात्विक शाकाहारी नावाची त्याची एकांकिका आहे. का रुसली रुखमाई या नावाची एकांकिका आहे. लगीन नावाचं नाटक आहे. म्हणजे तो एक वेगळं काहीतरी शोधतोय. म्हणजे ही खऱ्या अर्थाने ही जेनझी पिढी आहे ना रे. हे सगळे 21व्या शतकातले बाय प्रॉडक्ट्स आहेत. तर त्यांच्याकडे आपण तसं बघितलं पाहिजे. त्यामुळे मजा वाटली मला त्यांना हे करताना आणि त्यांनाही त्याचा आनंद आहे आणि कृतज्ञता पण आहे. हे सगळ्यात महत्वाचं. एक तुम्हाला प्रश्न अनेकांनी ह्याआधी विचारला असेल, मी पुन्हा एकदा विचारतो की बऱ्याचदा तुम्ही सांगता की जेव्हा तुम्ही नाटक नवीन जेव्हा करायला घेता तेव्हा असंही होतं काही वेळेला की नाटककाराबरोबर बसून त्या नाटकावर संस्कार करावे लागतात, पुनर्लेखन होत असतात, पुनर्लेखन होत असतं. पण तुम्ही नाटक का नाही लिहिलं अजून? नाही, काय माहितीये का, अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला, आता मी जर नाटक लिहिलं तर चूस होईल. कारण माझी विचार करण्याची धारणाच आता दिग्दर्शकाची झाली. ओके. जसं सुरुवातीला प्रत्येकालाच काम करायचं असतं. मी कॉलेजच्या गॅदरिंग पासून एकांकिकेमध्ये पण मी इतक्या लवकर सोडलं आणि फार लवकर संस्थेने माझ्यावर जबाबदारी दिली. म्हणजे पूर्ण लांबीचं नाटक मी 20व्या वर्षी डिरेक्ट केलं, प्रशांत दळवींनी लिहिलं. तेव्हापासून माझं व्हिजनच दिग्दर्शक म्हणून आहे. त्यामुळे मला असं काही वाटलं नाही. बरं, एवढे चांगले लेखक असताना आता मला काय सिद्ध करायचं आणखीन आणि त्यांना कॉम्प्लेक्स द्यायचा आहे की मी लिहितो बाबा नाटक. पण असं होत असेल ना की मला एक कल्पना सुचली, मी प्रशांतला सांगतो, किंवा असं काही तुमच्यात झालं असेल एखाद्या नाटकाचं? हो, पण माझ्याकडे खरंच मी सांगतो, अगदी आनंदाने सांगतो की विजय तेंडुलकरांपासून एलकुंचवारांपर्यंत आणि मतकरींपासून विराम भडकमपर्यंत आणि अजित दळवी, प्रशांत दळवी, संजय पवार इतके ताकदीचे नाटककार मला सतत आणि नवीन लोकांना मिळाले. त्यामुळे मला तू म्हणतोस तसं मला लेखनाचं, नाट्यलेखनातली रचना असेल, त्यातलं स्ट्रक्चर आहे, त्याच्यातली गंमत काही मिस होते का, असं मी डिरेक्टोरियल पॉईंट सांगू शकतो. मी पुनर्लेखनाचे संस्कार करू शकतो. त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, याच्यात काही कोणाचं मोठेपण आणि छोटेपण नसतं. ऑब्जेक्टिव्हिटी मिळते ना, दिग्दर्शकाच्या निमित्तानं लेखनाला ऑब्जेक्टिव्हिटी मिळते. तो स्वतः लिहित असतो. त्यांनीच लिहिलेल्या आधीच्या प्रवेशात काही शक्यता तो विसरलेला असतो लिहिण्याच्या ओघात. त्याला सांगता येतात. एखादं उदाहरण सांगा ना, असं एखादं. असं खूप आहे. माझ्यापेक्षा तुला अगदी ठोस मी तर असं म्हणू शकतो. आता क्षितिजला सांगितलेलं आहे. प्रशांत दळवीला मी एकट्याने नाही, ग्रुप म्हणजे त्याला आनंदाने सांगतो मी. चाहूल नावाचं नाटक, त्यांनी पहिला अंक लिहिला, वाचून दाखवला प्रथेप्रमाणे, आम्ही खुश झालो. त्यांनी दुसरा अंक लिहिला आणि सगळे चेहरे पाडून बसलो आणि सांगितलं की नाहीच वर्कआउट होत आहे, तुझा सगळा अँगलच चुकला. आणि त्यांनी अख्खा अंक रिराईट केला. दगड का माती नावाचं नाटक, अशी गंमत असते बघ कन्सेप्टच्या लेवलला. दगड का माती नावाचं नाटक प्रशांतनी लिहिलं. ते दुबेजी आणि आम्ही सगळे भेटायचो तेव्हा एक काय म्हणू त्याला, अनऑफिशियल वर्कशॉप लेखनाचं असायचं. तो कुठे असायचा? आणि तो बँड्रेला त्यांच्या घरी साहित्य सहवासमध्ये. त्याच्यात प्रशांतने नाटक वाचून दाखवलं. ते म्हणाले, अरे तू पहिला प्रवेश लिहायला विसरलायस, तू दुसऱ्या प्रवेशापासून नाटक लिहिलंयस. तर तो म्हणाला की सर असं म्हणजे दुबेजी असं काही नाही. नाही, तू गंमत, मी सांगतोय तुला, तू जरा विचार कर. आणि त्यांनी नवीन प्रवेश लिहिला. त्यांनी काय जे म्हणाले असतील त्याच्यातल्या मी याच्यामध्ये जात नाही बेसिक्स, आणि त्याच्यामुळे शेवटाला पण अर्थ प्राप्त झाला. बरोबर. अनेकदा जयवंत दळवी च्या लिखाणाला संस्कार करताना विजयाबाईंनी असे बदल सुचवलेले आहेत. वाडा चेरेबंदीच्या लेखनाच्या वेळेला महेश एलकुंचवारांना सुचवलेले आहेत. श्याम मनोहरांच्या लिखाणाला, कारण ते तर नाटकाच्या शिस्तीतले लेखक नव्हते, ते वेगळ्या स्वतंत्र त्यांची शैली आहे, त्याला दुबेजींनी आकार दिला. अनेक नाटककारांना मी जेव्हा नवीन नाटक, म्हणजे समजा स्वरा मोकाशी आहे, संकर्षण आहे, विद्यासागर अध्यापक आहे, क्षितिज तरी त्यातल्या त्यात अनुभवी होतं, त्याच्या आधी लेखन केलं होतं, तर यांना मी सजेशन्स नक्कीच दिलेली आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने अगदी रिराईट करून दिलेली आहेत. अनेकदा म्हणजे गांधी विरुद्ध गांधी या नाटकाचं तू मगाशी नाव घेतलंस, त्याचा एवढे ड्राफ्ट झाले होते, एवढा गठ्ठा,
बापरे. कारण तो एकतर गांधीजींच्या जगण्याचा एवढा मोठा आवाका होता आणि आकृतीबंध पक्का होत नव्हता, बरोबर. मोठा काळ होता. बरोबर. म्हणजे दक्षिण आफ्रिकेतल्या सीन पासून तर गांधीजींच्या मृत्यूपर्यंतचा आवाका त्या कथानकाला होता. त्यामुळे त्याला कसं काय निवडावं याचे 2-3 ट्रायआउट करत होतो. नंतर काही सजेशन्स मी नव्याने दिले, डॉक्टर तुम्ही सुद्धा मध्ये दिले, गांधीमध्ये दिले, ते दिले जातातच. बरोबर, म्हणजे बरोबर. कधी ते डिरेक्टोरियल कंपोजिशनच्या दृष्टीने असतात. त्याचं जगप्रसिद्ध उदाहरण आहे की प्रशांतला फार असं वाटत होतं 4 चौघी नाटक लिहिल्यानंतर की हा फक्त एकाच जागी फोन आहे, जो विद्याचा त्याचा ड्रामॅटिक 20-22 मिनिटाचा फोन आहे. हो. त्याचं म्हणणं होतं की मला तो एकाग्रतेने तिथेच झाला पाहिजे. आणि मी डिरेक्टर म्हणून तो बघत होतो ना, मला स्वतःला असं वाटतं की याचं काहीतरी भाग नक्की पडतील, त्याचा डिव्हाइस शोधावा लागेल. असं आपण अडेल तट्टूपणे नको करूया. आणि त्याचं जे झालं नंतर की त्या घरातल्या एक्सटेन्शनमध्ये रूपांतर झालं. मग त्याच्या युनिट डिस्ट्रीब्युशनमध्ये फरक पडला. ती तिच्या नवऱ्याशी खाजगी शारीरिक किंवा अत्यंत इंटेन्स बोलते तेव्हा ती बेडरूममध्ये आहे आणि बाहेर न माहिती ऐकू न येणारी फक्त आई आणि मुलगी उभी आहे. नंतर तिचं आत बाहेरची तिची अस्वस्थता, हालचाल आणि नंतर आता बरोबर. टेलिफोनची वायर तुटणं हा सुद्धा मला सुचलेला भाग आहे. ते कम्युनिकेशन हा अनएंडिंग फोन होता. हा अनएंडिंग फोन आहे. याला काहीतरी एक होतं आणि ते हिटिंग होतं. तिच्यासाठी ती वाईल्ड झाली की तो तिच्या मुलीला टॉर्चर करतोय फोनवर, हे तिच्या लक्षात येतं. ती थांब म्हणून तिला भान सुटतंय काळ वेळेस्थळाचं आणि ती जाते आणि फोन तुटतोय. तर अशा कॉन्ट्रीब्युशनमुळे नाटकाला काही म्हणजे फरक नाही पडला, किंवा थोडंसं कॉन्ट्रीब्युशन अजून वाढलं. असं अशा बऱ्याच गोष्टी नाटककाराच्या भूमिकेत शिरण्याचा कधी विचार तुम्ही केला नाही केला नाही. स्क्रीन प्ले कदाचित मी लिहीन, कारण त्याला एक विजन असतं, त्याला सुचण्याचा तुझा वैयक्तिक असतो. नाटकात मला एवढे चांगले नाटककार माझ्या आजूबाजूला असताना मी विनाकारण काही करावं असं मला चूस म्हणून वाटत नाही. कदाचित लिही नाही. आता तू म्हणालास नाही, कारण ओळख करून देताना लेखक दिग्दर्शक आपण म्हणतो. लेखक का? कारण तुम्ही आता ही पुस्तक लिहिलंय म्हणून लेख लिहिलेत आधी वगैरे, पण आता नाटककार पण लागावं ना त्याच्यामध्ये. मी खरं म्हणजे असं आहे की मी खरं लिहिणारा पण नाहीये फार, मी बोलणारा आहे. कारण मी सतत त्या घडण्याच्या प्रक्रियेत असल्यामुळे नाटककाराशी बोल, तंत्रज्ञांशी बोल, नटांशी बोल, प्रेक्षकांशी बोल, त्या बोलण्याच्या भूमिकेत मी जे आहे त्या बोलण्यातनं मला सुचतं. पण हा पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश हा फक्त काही आत्मचरित्रात्मक नव्हता. तर जर तुम्ही सगळेजण एवढं म्हणतात की अरे कन्सिस्टंटली काम झालं, एवढ्या वर्षांची एक संस्था उभी राहिली, एक वेगवेगळ्या संस्थांबरोबर लेखकांबरोबर मोठं, मला आत्ता या पुढच्या 1.5 महिन्यामध्ये 38 वर्ष होतील मुंबईत येऊन. त्याच्या आधीची 10 वर्ष तिकडे. सो जवळपास तेच करतोय मी रोज, सकाळ दुपार रात्र. तर त्याचं काहीतरी एक आपल्याकडे ऑब्जेक्टिव्हली बघता येईल का? ती काही दस्तावेज आहे तो, एक प्रकारे दस्तावेज, नुसता दस्तावेज पण नाहीये, प्रक्रिया आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की जर नाटक तुम्हाला फुल प्लेज पॅशननी करायचं असेल तर कदाचित ते असं घडतं का, असं त्या पुस्तकात सतत की हे या पद्धतीची कार्यपद्धती होऊ शकते. ती आम्ही केली, ती झाली आणि त्याच्यात एक आपल्याला जबाबदारी वाटत गेली. त्यामुळे पण हे तुम्ही त्या पुस्तकातच नमूद केलंय की जिगीषाच्या संस्कारामध्ये ते होतं डॉक्युमेंटेशन, आणि त्यामुळे हे सगळे फोटोग्राफ सुद्धा सगळे मिळाले. पण हे संस्कार तुमच्यामध्ये कुठून आले? डॉक्युमेंटेशन जपून ठेवायला पाहिजे असं. प्रशांतला आणि मला दोघांनाही पत्रकारितेची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे सकाळमध्ये उपसंपादक होता. मी आधी त्याच्या आधी लोकमतमध्ये होतो. लोकमतचं बाबा दळवींच्या हाताखाली रितसर पत्रकार उपसंपादकाचं प्रशिक्षण घेतलंय. त्यामुळे डिप्लोमा इन जर्नलिझम मी तो केलेला आहे. आणि कामालाही होतो, वर्तमानपत्रात लोकमतमध्ये होतो, सकाळमध्ये होतो. प्रशांतही होता. प्रशांत रविवार पुरवणीचा संपादक होता. इथे येऊनही त्यांनी नाट्य समीक्षण, चित्रपट समीक्षण लिहिलं. तर नकळत एक याला ना आपण म्हणतो की एक असते, एक मेथडॉलॉजी असते. दुसरी अशी गोष्ट झाली की खूप लवकर आम्ही ना आपल्याकडे संस्था कशा निर्माण झाल्या याचा जर इतिहास केला ना, तर 4 जणांना ऍक्टिंगची आवड आहे म्हणून संस्था झालेली आहे. आमच्याकडे तसं झालं नाही, फार लवकर स्पेशलायझेशन झालं. आणि डॉक्युमेंटेशनचं भान माझ्यापेक्षाही जास्त याचं संपूर्ण श्रेय प्रशांत दळवीला जातं. त्याच्याकडे एकूणच सांस्कृतिक नेतृत्वाचे गुण होते की आपल्याकडे 20-25 माणसं आहेत, त्याच्यामध्ये फक्त ॲक्टर्स नाही आहेत. त्याच्यामुळे तो स्वतः लिहित होता. बरं, तो स्वतः लिहित असताना सुद्धा त्यांनी कधी म्हटलं नाही की दरवर्षी मीच नाटक लिहीन. त्यांनी सांगितलं तुम्ही मोहन राकेशचं नाटक केलं पाहिजे,
शंकरशेठचं नाटक केलं पाहिजे, शाह मनोहरांचं नाटक बरोबर, केलं पाहिजे, बरोबर. तेंडुलकरांचं नाटक केलं पाहिजे, आपल्याला आपलं विजन वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे. हम्म. असं कोण सांगतं? त्यामुळे तो एक ते गुण त्याच्यामध्ये खूप चांगले होते, सर्वसमावेशकता होती आमच्याकडे. तुला डॉक्युमेंटेशनचं भान सांगतो की आमची संस्था झाल्यावर दरवर्षी आम्ही एक वार्षिकोत्सव करायचो नाटकाचा, नाट्य सहवास म्हणून. त्याची स्मरणिका काढायचो, त्याच्यात वर्षभर काय काम केलं याची नोंद आम्ही प्रेक्षकांना करून द्यायचो. वा. त्यानिमित्ताने जाहिरातींच्या उत्पन्नातून पुढच्या वर्षीचं चालवायचो. बरोबर. त्यामुळे हे भान खूप लवकर लागलं हम्म, हम्म. आणि त्यामुळे डॉक्युमेंटेशन झालं, त्याचा उपयोग खूप झाला. लिहिताना काय झालं की म्हणजे याच्यामध्ये आपल्याकडे माणसं गेल्यावर ते मला असं म्हणाले होते आणि ते म्हणाले होते, याचे इतके सांस्कृतिक क्षेत्रात किस्से आहेत की आता कोणाला विचारणार जाऊन. तर इथे प्रूफ म्हणून ते डॉक्युमेंटेशन मला वापरता आलं आणि खरंच त्या त्या टप्प्यावर काय काय झालं याचं भान पण आहे. बरोबर. आणि ते मला काय म्हणतात त्याला, आम्हाला सगळं सातत्याने इतकी वर्ष काम केल्यामुळे सगळं मुखपाठ पण आहे. अरे आणि मला तू कुठल्याही नाटकाच्या प्रयोगाची शुभारंभाची तारीख आठवते, मला त्या नाटकातले अजून संवाद आठवतील मला. म्हणजे ते इतकं एकात एक झालेली घुसळण आहे की ते बरोबर आहे. त्याच्यामुळे ते डॉक्युमेंटेशन आमच्याकडे खूप आहे. बरोबर. आणि ते खूप महत्वाचं आहे. ती सवय आपल्या सगळ्यांनी खरं तर लावायला पाहिजे. हो, हो. ह्या पुस्तकामध्ये सिनेमाचाही विषय आहे, माध्यमांतर म्हणून, आणि त्यामध्ये तुम्ही आढावा घेतलाय आणि त्यामध्ये परत ती निर्मिती प्रक्रिया आणि ते हो. किस्से ते सगळं त्याच्यात आहे. पण त्याच्यातला फोकस शक्यतो थोडा रंगभूमीपुरता ठेवला रंगभूमीपुरता होता. आहे. बरोबर. उद्या झालं तर सिनेमांवर लिहिता येईल. हो, हो. म्हणून मी तोच प्रश्न तुम्हाला 10-11, विचारतोय, कारण हां. बिनधास्त हा खूप महत्वाचा हो, सिनेमा आहे हो. की ज्याने म्हणजे त्यावेळेला विक्रम केलेला होता. हम्म. आणि त्याच्यावरून पुढे प्रियदर्शनने 4 4 भागात. भाषांमध्ये सिनेमे बनवले. तुमची प्रियदर्शनशी भेट झाली असेल, काय तुम्ही नाही, माझी चर्चा नाही झाली. बरं. झाली. माझी गंमत अशी झाली की त्याचे राईट्स मागायला खूप जण आले होते. त्याच्यामध्ये मच्छिंद्र चाटे आणि मी एकदा एका वेगळ्या तेलुगू दिग्दर्शकाकडे गेलो होतो, बरं. जो खूप मोठा, ज्याने 136 सिनेमे वगैरे केले. बरं. त्याचं नाव होतं दासरी नारायणराव. हो, हो, हो. त्यांना भेटायला आम्ही गेलो होतो, तेव्हा ते फार खुश झाले, ते सिनेमा बघितला होता. नंतरच्या काळात मग प्रियदर्शननी पण झालं आणि निर्मात्यांचं बोलणं झालं, पण माझ्याशी असा संपर्क नाही झाला. बरं. आणि पण क्रेडिट त्यांनी आम्हाला दिलं. हो. कथा पटकथेचं क्रेडिट त्यांनी तेवढं मी फक्त सांगितलं होतं की बाबा ह्या लेखकांनी तेवढं 2 तरी, लिहिलेलं आहे, ते हो, आम्हाला मिळालं पाहिजे. करेक्ट. आणि हिंदीत भागमभाग केलेला त्यांनी, मला वाटतं ते तर त्याच्यावरनं. नंतर मग ते म्हणजे रितसर जो बिनधास्त केला होता 4 भाषेतला, तो इंटरेस्टिंग होता. भागमगाव ही त्याच्याही वाङ्मयीन वरून चौर्य आणखी. होतं. अच्छा, बर. त्याच्या बाबतीत निर्मात्यांचे आणि त्याचे वादही झाले होते. अरे बापरे. हम्म. बरं. आणि त्यांनी सपशेल माफी पण मागितली. हम्म. आपल्याकडे ते कसं आहे ना, एक फॉर्म्युला नंतर कुठे कुठे वापरला जातो ना. करेक्ट. ते यशस्वी नाटक तुमचं झालं, एखादा सिनेमा झाला की त्याच्या पटकथेतले पण काही गोष्टी वापरल्या जातात बरोबर, फॉर्म्युला म्हणून. बरोबर. ते तसं झालं. पण मला बिनधास्तच असं नाही, मला तेही मला सांगावंसं वाटेल की सिनेमांमध्ये पण एक तर आता मला सिनेमा करायचा आहे असं नाही आहे. एक तर खूप काम केल्यानंतर जेव्हा आपणहून आला, कारण खरं तर नाटकाच्या आधीही सिनेमाचे संस्कारच जास्त होते. मी ज्या गल्ली कल्चरमध्ये वावरलो होतो, मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघणाराच प्रेक्षक होतो आणि पिटातलाच प्रेक्षक होतो. त्यामुळे मला वेगळाच अनुभव आहे सिनेमाचा. माझा अँगल पण वेगळा आहे बघण्याचा आणि एन्जॉय करण्याचा. त्याच्यामुळे तो एक अप्रत्यक्ष अभ्यास होत होता. तुला गंमत म्हणून सांगतो की फार काही अगदी मोठ्यापणाने सगळेच जण करतात, पण मला एक 9वी-10वीत असा छंद जडला होता की काही दिग्दर्शक गाणी तेव्हा आधी यायची ना, तर गाणी ऐकून हे कसे शूट होतील किंवा झाली असावीत याचं एक रेखाचित्र मी तयार करायचो. ऑडिओ कॅसेट नाही, गाणी ऐकून हां. याचं चित्रीकरण कसं झालं असेल, काय वापरलं असेल, वा. असं मी माझ्यासाठी करायचो. विशेषतः राज कपूर, बर. सुभाष घई जे बर. थोडेसे ग्रँजरवाले होते हम्म. आणि त्याच्यातलं कधी कधी साम्यस्थळे आल्यावर खूप आनंद व्हायचा. वा. तर हे एक छोटे छोटे असे एक्सरसाइज असतात, तसे पण करायचो. पण मला जॉनर वेगवेगळे वापरता आले सिनेमात. बिनधास्त वेगळा, भेट वेगळा, कायद्याचं बोला वेगळा, कदाचित वेगळा, तुकाराम वेगळा, आजचा दिवस माझा वेगळा, ध्यानीमनी वेगळा, दुसरी गोष्ट वेगळा, फॅमिली कट्टा वेगळा. बरोबर. म्हणजे कधी नाटकाचं रूपांतर आहे सिनेमात, कधी मूळ जॉनर वेगळा आहे. बरोबर. म्हणून मी रिपीटही नाही केलं. जसं नाटकात आहे तसंच तुमचं सिनेमात झालं. म्हणजे तुम्ही वैविध्य कुठल्याही जॉनरमध्ये आणि अडकलं नाही. मला असं वाटतं की हा नाही, आणि तो यशस्वी फॉर्म्युला तर काय आपण काय हे करून झालं. उलट मला असं वाटतं की रिपिटेशन नको, बरोबर. काहीतरी नवीन अजून ट्राय बरोबर, केलं पाहिजे. असं बरोबर ते. बरोबर. पण सिनेमांच्या बाबतीत बोलायचं तर तुमच्या मनात अमिताभ बच्चन यांना घेऊन एक सिनेमा करायचा होता काही वर्षांपूर्वी, तुम्ही असं म्हणालेलं. हो. ते अजूनही होऊ शकतं म्हणजे. नाही, आता होणार नाही, ते थकलेत पण खूप आता. परंतु तेव्हा वाटत होतं खरं म्हणजे ते 2-3 गोष्टींसाठी. एका रोलपेक्षा मला आठवते
तू तू खूप लक्षात ठेवतोस. कॅचअपमध्ये तू कॅचअप केलेल्या गोष्टी सांगतोस कुठेतरी. पण एक 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 विषय होता अच्छा. जो पंकज कुरुलकर नावाचा लेखक आहे आमचा मित्र. त्याची साकी बार अँड रेस्टॉरंट नावाची गोष्ट होती आणि ती मला प्रचंड आवडली होती. आणि भेटचा निर्माता नितीन पाटील तेव्हा तो म्हणाला की आपण हिंदीत करूया. आणि आम्ही विजय तेंडुलकरांना त्याच्यासाठी बोलायला गेलो. त्यांच्याबरोबर फिरलो अनेक जागा, जॉईंट्स. अच्छा. म्हणजे लेडीज बारचे जे वेगळे सेक्शन आहेत ABCDचे ते सगळे पालथे घातले. दुर्दैवाने असं झालं की त्या लेखन प्रक्रिया लांबली खूप. ती त्याचं नाव माहोल होतं त्या सिनेमाचं. जोपर्यंत त्यांनी सगळं लिहून मटेरियल दिलं तोपर्यंत चांदनी बार येऊन गेला होता. ते एक विषयाचा पार्श्वभूमी, एक बॅकड्रॉप तो होता. त्याच्यामुळे माझा इंटरेस्ट थोडासा कमी झाला. मग ते बारगळलं. तेव्हा बच्चनजींना जाऊन भेटायचं का, किंवा कमला हसनला जाऊन भेटलो होतो मी. हां, मग असं वाटत होतं की ती गोष्ट फार इंटरेस्टिंग, फारच इंटरेस्टिंग होती. सिस्टीमला प्रश्न विचारणार होतं. पण त्याच्यामध्ये बच्चन बसणार नव्हते, कारण बच्चन आपल्याला अँग्री यंग मॅन म्हणून माहिती आहेत. बच्चन बिचारे म्हणून कॅरेक्टर कोणी सहनच नाही करणार. त्याच्यामुळे ते कट झालं. केल्या नंतर केल्या, परंतु ते नावं अशी होती. परंतु तो सिनेमा झाला असता तर जरा वेगळी गंमत झाली असती. माहोल झाला असता. आणि तसे 2 हिंदी सिनेमे मी केले. एक मीराबाई नॉट आउट आणि दुसरा एक आला नाही, जो पूर्ण जवळपास 43-44 दिवसाचं शूटिंग झालं. आता 2 दिवसाचं शूटिंग बाकी आणि ती कंपनीच थोडीशी बंद पडल्यासारखी झाली. ते प्रोजेक्ट शेल झालं. त्याचं नाव होतं कॅरी ऑन पांडू. व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये सगळी दुनिया होती. रणवीर शौरी, सुरवीन चावला, महेश मांजरेकर, अनुपम खेर, ओम पुरी, मनोज जोशी आणि मंडळी होती. त्याच्यामुळे तोही सिनेमा झाला असता तर कदाचित थोडं चित्रपटाच्या कारकिर्दीला वेगळं वळण मिळालं असतं. पण दुःख काही नाही आहे. ज्याच्या शोधात आपण आहोत आणि जे आपल्या पद्धतीचं आहे असं सातत्याने काम होत आहे, आनंदात आहे. आता कसं झालंय की कोविड पूर्वीचं कलाक्षेत्र आणि कोविड नंतरचं कलाक्षेत्र याच्यामध्ये खूप फरक पडला. प्रत्येक वेळेला आपण सिनेमा मेकिंगमध्ये प्रपोजल मेकिंग करायला लागलो तर चालत नाहीये. आपल्याला वेगवेगळे, अगदी त्याचं छोटं उदाहरण देतो की करोनाच्या काळात आपण घरी बसलो, आपण खूप OTT बघितलं. OTT वाल्यांनी सबस्क्रिप्शन आपलं सगळं ओढून घेतलं. आपल्याला वाटलं की आता पुढे सगळं बंद झालं, ठप्प झालं, लाईव्ह परफॉर्मन्सेस बंदच होतील का. आणि त्याच्यानंतर नाटकाला लोकांनी अग्रक्रम दिला, प्रायोरिटी दिली की नाही हे सगळं बघितलं आम्ही, पण मजा इथे आहे आणि ते आले, याचा आपण आदर ठेवला पाहिजे. किंवा छोटे छोटे उपक्रम. मी करोना नंतरच्या काळात डॉक्टर नंदकुमार मुलमुलेंचं एक पुस्तक माझ्या हाती आलं होतं, संभ्रमाचे सांगती. त्याच्या प्रकाशनाला मी गेलो होतो. त्यावरनं मनसुद्ध तुझं नावाची एक मिनी सिरीज ज्याला म्हणू, ती मी ABP माझ्यावर केली. ते पण एक वेगळ्याच प्रकारची कन्सेप्ट होती. कारण मला असं वाटलं की ते नुसती एंटरटेनमेंट नाहीये, इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट अशी इन्फोटेनमेंट आहे. आणि तेव्हा आपण त्या सगळ्या मनोविकारांच्या जवळ होतो, कारण मृत्यूच्या छायेत वावरत होतो. म्हणजे OCD, एन्झायटी, डिप्रेशन आणि काय काय, स्प्लिट पर्सनॅलिटी पर्यंत. तर ते वापरलं गेलं आणि ते 2 सीझन माझ्याकडनं झाले. त्यामुळे प्रत्येक वेळेला ना काहीतरी नवीन इडियम पण शोधून काढायला लागतं. म्हणजे मी अगदी जेव्हा तू म्हणालास तसं की 91 92 लाखोपाठ व्यावसायिक नाटकांचं यश असताना मी मध्येच थांबून वर्षावर फक्त ट्रायलॉजी केली, ज्याच्यातनं मला एकही पैशाचं उत्पन्न नव्हतं. पण ते मला नाटक एवढं महत्त्वाचं वाटलं की आज मी अभिमानाने सांगू शकतो की भारतात पहिली ट्रायलॉजी आपण करू शकलो, आविष्कार करू शकलो. एवढी महत्त्वाची नोंद आपल्या नावावर झाली. ह्या कामाचं खूप मोठा आनंद आहे. खरंच आहे. किंवा वाडाशिरेबंदी 8 तासाचं नाटक झालेल्या लेखकाचं ललित लेखनाचं मौनराग हे मी छोटंसंच रूप पुन्हा करू शकतो. त्यामुळे मला ते उलट असं आहे की स्वतःला चेक करून बघायला आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीने छोट्या मोठ्या, एक कॅमेरा आहे, छोटं स्टेज आहे, मोठं स्टेज आहे, ग्रँडर स्टेज आहे, हे सगळं करून बघितलं पाहिजे. तुम्ही मगाशी डॉक्युमेंटेशनचा मुद्दा सांगत असताना मला डोक्यात आलं की व्हिडिओ डॉक्युमेंटेशन होतंय का आपल्याकडे. कारण नाटकं एकदा बंद झाली की त्याचे प्रयोग थांबले की मग पुढे त्याचं काहीच राहत नाही, असं बऱ्याच वेळेला बघायला मिळतं. हो आहे, पण त्याच्यामध्ये 2 प्रवाद आहेत. त्याच्यातलं मलाही थोडंसं एक मान्य आणि एक काय होतं, त्याची थीम ठरवायला पाहिजे. सरसकट सगळ्या नाटकांचं व्हिडिओ केलं, मला स्वतःला राग येईल की आपण नाटक टीव्हीवर बघतोय किंवा कॉम्प्युटरवर बघतोय, मला नाही आवडणार. कारण त्याचं डॉक्युमेंटेशन म्हणून तर मग ते म्हणजे सगळ्यांचंच नाही,
बर. काही महत्वाच्या नाटकांचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. हम्म. आता ते सुरुवात झाली आहे. मध्यंतरी तुला आठवत असेल प्रभात चॅनल होतं, त्यांनी एकांकिका शूट केल्या. हो. श्रेयस तळपदेने पुढाकार घेऊन एक काही नवरस काहीतरी हो, स्थापन त्याचं एक केलं होतं, त्याचं OTT केलं. असायचं. एक झी प्रयत्न करत होतं हम्म. की त्यांना वाटत होतं की नाटकांचंच चॅनल काढावं. बरोबर. आता मी जेव्हा हॅमलेट केलं किंवा नंतर चार चौघी केलं, हे आता झी5 वर दिसतंय. आता त्याला एक चॉईस, म्हणजे मला नेहमी असं वाटतं डॉक्युमेंटेशन मध्ये सुद्धा की ते करताना ना निवडक करावं लागेल. अशी नुसती जंत्री आणि इतिहास एवढा मोठा झालाय, आता रंगभूमीचं डॉक्युमेंटेशन करायचं तर एवढा मोठा इतिहास मांडणार आहे, त्याला थीम करावं लागेल. छोटं सांगतो की मी अमेरिकेत जेव्हा नाट्य संमेलन झालं तेव्हा एक 3.5 तासाचा कार्यक्रम मी डिझाईन केला. त्याला नाव दिलं होतं शतकातलं नाटक. बरोबर. आणि त्याचा पूर्ण स्क्रिप्ट मी 4 नाटककारांकडनं लिहून घेतलं. प्रशांत दळवी, जयंत पवार, समीक्षक रवींद्र पाथरे आणि अजून. आणि दशकातलं नाटक म्हणताना की या दशकात काय घडलं, एक मोठा बदल आपल्याकडे नेहमी दशकात बघितलं जातं. बरोबर. जसं देशाचं नियोजन पंचवार्षिक योजनेत असतं, तसं सांस्कृतिक क्षेत्रातल्या दशकाकडे बघितलं तर आपल्याला मेजरली चेंजेस होतात. करेक्ट. कारण घडणाऱ्या घटनांचे प्रतिसाद किंवा पडसाद उमटायला कलाकृतीत वेळ लागतो. बरोबर. तात्कालिक प्रतिक्रिया कलेमध्ये येत नाही. जी अग्रलेखात दुसऱ्याच दिवशी त्यांना लिहिणं बांधील आहे, न्यूज चॅनलला आहे, तू न्यूज चॅनलमध्ये पण काम केलं, पण कला क्षेत्रात ते झिरपून नेमकं काय झालं असेल हे थोडंसं नंतरच्या काळात येतं. करेक्ट. त्यामुळे त्या दशकाला एक, म्हणजे म्हणून 70, 80 आपण म्हणतो त्या दशकाकडे, तसं जर दशकाचं थीम केलं तर उत्तम डॉक्युमेंटेशन होऊ शकतं. आत्ता आपण जिथे बसलोय तिथे पु ल देशपांडे कला अकादमीचा पण एक प्रकल्प आहे. दीपक करंजीकर आणि मिनल जोगळेकर एक समिती आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काही नाटकं निवडून त्याचं शूट करायचं प्रॅक्टिस करून, असं त्यांच्या डोक्यात काहीतरी 2-3 नाटकं शूट केली आहेत. हे करावं लागेल. हे परिषदेने करता येईल, हे सांस्कृतिक संचालनाने करता येईल, किंवा मध्यंतरी एक म्युझियमचं मोठं, आपल्याकडे म्युझियम नाही, ते दुर्दैव आहेच आहे ना. आपण जेव्हा जेव्हा जातो तिथे केवढी भव्य चित्रकलेचं, शिल्पकलेचं, काय काय म्हणजे शेक्सपियरच्या घराचं सगळं आहे. सगळंच आहे. आपल्याकडे तसं काही भानच नाही आहे. त्याच्यामुळे त्या एकूण जतन काही करायला आपल्याला फार आवडत नाही. तुम्ही आता कोविड नंतरच्या काळाचा उल्लेख केला आणि सांगितलं की नाटकं जे परत आहे एकदा लाईव्ह जे एंटरटेनमेंट आहे ते लोकांना बघायला आवडतंय. पण जेव्हा भाषिक आंदोलनं होतात, अस्मितेची लढाई असते, तर तेव्हा दोन्ही बाजूंनी बोललं जातं आणि बऱ्याच वेळा असं होतं की मराठी वाचवा वाचवा असं ओरडायची काय गरज आहे, नाटकं चालतायत की मराठी, म्हणजे व्यवस्थित चाललंय असं एक नाटकांकडे बघितलं जातं. आणि नाटकांचा बिझनेस म्हणून जर विचार केला तर तो सुद्धा अगदी व्यवस्थित चाललाय असंही म्हटलं जातं. तुम्ही आता सादर करताय नाटकं, त्यामुळे तुम्ही त्याही अर्थाने तुम्हाला माहिती असेल व्यवसाय म्हणून नक्की काय परिस्थिती आहे मराठी नाट्य व्यवसायाची आता. आशादायी आहे. त्याच्यामुळे तो मी आधीचा मुद्दा रिपीट करतो की आपण पण कधी आशादायी होतो की जेव्हा आपल्याला असं वाटलं की तू बघ ना, ठप्प झालं होतं, नाट्यगृह बंद आहेत, म्हणजे भकास वाटायचं त्या गल्लीतून येताना, यशवंतराव चव्हाण आणि शिवाजी मंदिरकडे बघताना, इथे माणसं येतील की नाही. मग 50% उपस्थिती, मग असं करत करत आपण सुरुवात केली नाटकं, आणि नंतर लोक यायला लागले. हा खूप चांगला मुद्दा आहे. त्यामुळे त्यांचा आदर आपण आता ठेवला पाहिजे. ते जर वारंवार यावे असतील तर आपल्याला आपल्या दर्जा आपला खूप राखला पाहिजे. आपल्याला नुसतीच हाऊस, नुसतीच प्रपोजल, आम्हाला सगळ्यांनाच करायचं आणि मराठीचा पुळका आल्यासारखं आपण करायला लागलो तसं होणार नाही. मग याच्यामध्ये थोडंसं असंही आहे की इतर माध्यमात थोडी मराठीची पिछाड चालू आहे म्हणून नाटकात येत आहेत का माणसं, असंही आहे. आले, स्वागत आहे आणि चांगलंच आहे. बरं, मराठीचा प्रेक्षक हा इतका चौकस, चाणाक्ष आणि चोखंदळ असा आहे की त्याला कळतं. तो लोकप्रिय चेहऱ्यांच्या मागे जाणारा नाही, तो सॉलिड आशयाच्या मागे उभा राहणार आहे. त्याला कळतं की हे नाटक चांगलं आहे, वाईट आहे, तो ठरवतोही पटकन. थोडा वेळ येईल भापवेगिरीमध्ये. लक्षात आलं की नाही. जसं प्रमोशनल आपल्याकडे काय झालंय, सिनेमाला याला त्याला प्रेक्षकांना आणण्यासाठी म्हणून आम्ही प्रमोशन वापरतो, वेगवेगळ्या टॅक्टिक्स करतो, त्याची रील्स करतो, त्याचा प्रत्यक्ष कलाकृतीशी काहीच संबंध नसतो. बरं, तिकडे रीलला लाईक करणारे प्रेक्षकात रूपांतर होतच नाही. आमच्या ट्रेलरला अमुक मिलियन लाईक्स येणार, पण ते प्रेक्षक येत नाही, कारण ते त्यांना कोणीतरी फार आपल्यापैकीच म्हणतात ना, लाईकला 1 रुपया लावा बरं तर किती लाईक्स येतात बघा. खेळ झाला अंगठ्याचा, मला वेळ आहे की नाही.
असं नाही चालणार. आपल्याला गुणात्मक दर्जा सांभाळावा लागेल. आपल्याला त्यांची विश्वासार्हता, तू मगाशी म्हणालास ना की तुम्हाला असं असं तुमच्याविषयी बोललं गेलं, त्याच्याविषयी बोललं गेलं, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, आपली क्रेडिबिलिटी आपण कमवायला आधी एवढा वेळ लागतो, ती जपायला पण तेवढाच वेळ लागला पाहिजे. बरोबर. मला जेव्हा कोणीही म्हणतं असा प्रेक्षक, तर मला कधीच आनंद होत नाही. माझा एक ठोका चुकतो की आम्ही तुमचं नाव वाचून नाटक बघायला आलो, तर मला माझा चेहऱ्यावर हसू नाही येत. मला असं वाटतं की अरे बापरे, ही आपली जबाबदारी आहे, बरोबर. कलात्मक नैतिक जबाबदारी आहे की हो, म्हणजे आता अगदी चिरंजीव परफेक्ट बिघडलेला आहे, पण ती मुलं करत नाही, नाही तुम्ही सादर करताय ना, त्याच्यामुळे आम्ही आलो, असं मला एक बरेच रिॲक्शन्स मिळाल्या. काही समीक्षकांनी उल्लेख केला, पण मला असं वाटलं की नाही नाही, तेच बघायला या तुम्ही. पण नकळत लक्षात येतं की ही क्रेडिबिलिटी ही क्रेडिबिलिटी आपण येऊन आपण नुसते नावं बघून जर गेलो आणि मग आपल्याला नाटकाने समाधान नाही. दुसरी अशी गोष्ट आहे, मला त्याचा आदर करावासा वाटतो, बाकीची सगळी माध्यमं त्यांना घरी उपलब्ध आहेत. ते तुमच्यासाठी वेळ काढून प्रवास करून थिएटरमध्ये येत आहेत, स्वतःवर अंधार करून तुमचं नाटक बघतायत, त्याच्यातून त्यांना काहीतरी मिळतंय. ते जोपर्यंत मिळतंय तोपर्यंत ते येतील. बरोबर. तुम्ही त्यांना चीटिंग केलं त्यांच्याशी तर ती बेईमानी उपयोगी पडणार नाही. त्यामुळे आशा नाही आहे, चांगलं आहे, बरं वाटतंय मला. म्हणजे मी जसं म्हणालो की वीकेंड थिएटर ते पुन्हा सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रयोग व्हायला लागले, तर आपल्याला आनंद आहे. कारण नाटक हे असं माध्यम, खरं तर याचं व्यावसायिक यश सिनेमांच्या विनिमयाच्या तुलनेत खूप मर्यादित आहे, पण इथलं समाधान अपरिमित आहे. क्या बात आहे. ते खूपच आहे. म्हणजे आपल्याकडे म्हणून एवढं सगळं करू नये. आता तो सयाजी शिंदे, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये हे सगळे हिंदी तेलुगू सिनेमात काम करतायत, महेश मांजरेकर, पण त्यांना करावं असं वाटतंय अभिनय नाटकात, कारण ते तुम्हाला सिद्ध करायला लावतं, नटाचं सामर्थ्य जोगतं. म्हणजे ते म्हणतात ना की पडदा उघडला तर पडदा पडेपर्यंत तुला कोणी नाही आहे, तुझ्या इतका बिचारा कोणी नाहीये, तू एकटा पडतोस तिथे, वापस करते एक बार वगैरे असं म्हणू नाही शकत. लेखक दिग्दर्शक तुझ्या मदतीला कोणी नाहीये, तू आणि प्रेक्षक बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असं ते थेट मामला आहे. त्यामुळे ती मजा आहे, त्याचा एक वेगळी कलात्मक गंमत आहे, ती अनुभवायला सगळ्यांनाच आवडतं. खरंय. त्यामुळे आणि तुमचं सुद्धा कसं आहे ना की तुम्ही दिग्दर्शक म्हणून तुमचा कस लागेल अशी तुम्ही जी आत्तापर्यंत नाटकं केलेली आहेत, आणि त्यातली काही नाटकं तुम्ही पुन्हा केलीत, म्हणजे चार चौघी आहे, वाडा पुन्हा आणलं, आणि त्यावेळेचा तुमच्या मनात काय होतं ते सगळं त्या पुस्तकात तुम्ही दिलेलं आहे. पण असं एखादं नाटक की जे अजूनही तुम्हाला वाटतं की आता परत यायला पाहिजे, आपण ते करायला पाहिजे, आणि की आहेत, म्हणजे श्याम मनोहरांचं येळकोट असेल आहे, त्याचे थोडे थोडे काय होतात आपल्याकडे. मी जसं म्हणालो ना की मी त्याला माझं मत त्याच्याबाबतलं रिव्हिजिटच्या बाबतीत माझं म्हणणं असं आहे की क्लासिक स्ट्रक्चर असेल तर ते रिव्हिजिट करायला पाहिजे. चार चौघी दुसऱ्यांदा करण्यामागे तेच होतं, वाडा चिरेबंदी करण्यात पण अरे म्हणजे ते मी ज्यांची नावं सांगतोय ते नट तर आता एकदम वयात आहेत, काही जण गेले त्यातले, म्हणजे आता या क्षणाला सुलभाताई नाही, प्रशांत सुभेदार नाही, दिलीप कुलकर्णी नाही, याचं मला एकदम कधी कधी असं एकदम आतून भरून येतं, काकडे काका नाहीत, हे सगळं आहे. पण नवीन पिढीचे नट आहेत, त्यांना एवढ्या ताकदीचं लिखाण मग कधी अनुभवायला मिळणार. सकस ज्याला म्हणतो की ज्याच्यात तुझी परीक्षा पाहिली जाते, तुझं सत्व हे करायला लागतं, निचोड द्यायला लागतो तुला, अशी नाटकं तुला करावी लागतील, तशी रिव्हिजिट करावीत. तसं मला काही गोष्टींचं परत परत वाटतं. काही नाटकं मी वाचतो, कधी कधी असं वाटतं की ती आता इरिलेव्हंट म्हणत नाही मी, पण थोडेसे मागे पुढे वाटतात, अशी आहेत काही. त्यामध्ये मुळातच ना नाटककार कशी गंमत आहे की त्यांनी जर खूप तात्कालिक लिहिलं असेल ना त्या काळाशी संबंधित, तर ते आता फक्त नॉस्टॅल्जिया म्हणून बघता येईल. ते जर सार्वकालिक असलं, बरोबर, ते जर रिलेव्हंट असलं, आज त्याला काही वेगळं इंटरप्रिटेशन असलं, तर ते करावं लागेल, आणि ते करून बघता येऊ शकतं. आणि हा तुमचा एक ठाम विचार का होता चार चौघीच्या बाबतीत पुन्हा करताना की काळ बदलायचा नाही? मला असं वाटलं की पुन्हा तोच मुद्दा की ते त्या टप्प्यावरचं नाटक आहे, चार चौघी 90मध्ये आलंय. मला असं वाटतं की मोहन राकेशांचं 70मध्ये आलेलं आधे अधुरे जे आहे, किंवा स्त्रीविषयीचं जे लिखाण आहे, म्हणजे जे प्रशांतच्या प्रस्तावना येतं ना की आधी अर्थार्जनासाठी बाहेर पडणारी स्त्री ही एक मोठी क्रांती होती सोशल स्ट्रक्चरमध्ये, इंडस्ट्रियलायझेशन नंतर. बरोबर. आता जीवनाचा अर्थ शोधणारी स्त्री, त्याला बॅकड्रॉप होता 1975 नंतरच्या स्त्रीमुक्ती चळवळीचा. बरोबर. आणि तो काळ होता, त्या दरम्यानच्या गोष्टी त्या काळात घडणाऱ्या होत्या. आता मी जर फक्त त्याचा संदर्भ बदलला, म्हणजे काय केलं, म्हणजे माझ्या नाटकात मी मोबाईल आणला, एक करन्सीचे 4 उल्लेख बदलले की ते आजचं होईल का? मुळात आशय जो आहे
तो त्या 4 स्त्रियांच्या जाणीवेचा, सामाजिक अभिसरणाचा, ते महत्वाचं होतं. त्याच्यामुळे उलट त्याची तशीच अनाउन्समेंट केली. आता वाडा चिरेबंदी मी करून मी पहिल्या भागात कंदील वापरले आणि दुसऱ्या भागात मी ट्यूब लावली. तर मी आता पहिल्या भागात अरे आता तर वीज आली खेड्यात म्हणून मी आता पहिल्या भागातही लावली तर कशी नाही जाईल? नाही, मी फक्त म्हणून चारचौघी बद्दलच हां, विचारलं. नाही म्हणजे असं की बरोबर. मला असं वाटतं की ते संदर्भ आशयाच्या ते बरोबर. काही बदलून होत नाहीत. हम्म, अरे मुळात कसं आहे, सगळा मेक बिलीफ आहे ना. हम्म, हा बरोबर. सगळा भरवशाचा मामला आहे. म्हणजे तू तिकीट काढून असा पडदा असणाऱ्या नाटकाला जेव्हा बसतो तेव्हा तुला माहिती आहे की मागे नेपथ्य लावलंय, हे सगळं खोटं आहे. Correct. आणि तरी पडदा उघडला आणि अंधार झाला आणि तिसरी बेल झाल्यानंतर नाटक सुरू झालं की तूच हिप्नोटाईज होऊन सांगतोस की नाही हे खरंच आहे. आणि हम्म, तुझा त्याच्यात बिलीफ आहे, बरोबर. तुझा इतका गाढ विश्वास आहे की तिथे बघणाऱ्या कृतीवर तुझा खूप म्हणजे सगळं प्रेम आहे, सगळी आस्था आहे आणि तू गुंतून जातोस त्याच्यामध्ये. बरोबर, बरोबर. हेच तर नाटकाचं वैशिष्ट्य. खरंच आहे, खरंच आहे, खरंच आहे. त्याच्यामुळे ती एकदा त्याची चौकट म्हणजे संदर्भ चौकट एकदा आपण अनाउन्समेंट केली की म्हणजे किती गंमत आहे ना की गिधाडेवर तेव्हा ना सेन्सॉरने बंधन घातलं आणि मग ते सांगितलं की त्याच्यामध्ये तो एक गर्भपाताचा सीन होता, हो, मग तो लाल हो. डाग दाखवू नका. दुबेजींनी काय केलं, आम्ही असं असं आहे, आम्हाला सूचना अशी आली सेन्सॉरची, तर आम्ही याच्यात निळा डाग दाखवलाय, तो लाल समजून घ्यावा. आता हे किती पॅरडी आहे. Correct. म्हणजे सेन्सॉरवरही हा ताशेरा आहे आणि प्रेक्षकांच्या या मेक बिलीफवर पण बरोबर. विश्वास आहे. आम्हाला दिसला ना तो लालच. Correct, correct. तर हे असा मेक बिलीफ आहे तो. बरोबर. त्याच्यामुळे त्याची संदर्भ चौकट फक्त एकदा जर सांगितली की बाबा हे असं असं आहे, तसं मी वाड्यालाही मुद्दाम केलं होतं की आम्ही बदललं नाहीयेत, हम्म, संदर्भ बदलले नाहीत, कारण ते त्या काळाच्या चौकटीतच आहे. बरोबर. मला काय वाटायचं की चार चौघीला तेव्हा असं म्हटलं गेलं प्रशांत दळवीविषयी, त्यांनी खूप काळाच्या पुढचं नाटक लिहिलं. तो आजचा काळ आहे. तरी त्याच्यामध्ये आपण परत जर वा. मागे गेलो तर काही गोष्टी तशाच आहेत. बरोबर. म्हणजे आत्ता जेव्हा चार चौघी झालं त्यातला एक फक्त घटस्फोटाचा जो टक्का इतका वाढला आता की त्याच्याविषयीचा धक्का कमी झाला. कमी झाला. बरोबर. बाकी सगळं तसंच आहे. स्त्रीची खरंच आहे. जाणीव, तिचं म्हणजे पितृसत्ताक पद्धतीचा सगळा तो रोष, तिची स्वतःच्या अस्तित्वाची धडपड, दुसरेपणाची जाणीव, सगळं तेच सगळं आहे. तेच आहे, तेच आहे. बरोबर. म्हणजे कायद्यात पण मायन्यूट बदल झाले. खरंय, खरंय. त्याच्यामुळे ते बरोबर. असं आहे. एक थोडा नकारात्मक सूर असलेला प्रश्न विचारतो. हो हो. आपल्याकडे व्यक्ती ज्या आहेत या क्षेत्रातल्या त्या सेलिब्रिटी असतात किंवा त्यांना सेलिब्रिटी म्हटलं जातं, हम्म, हम्म. पण त्यांच्या कामाचं म्हणजे त्यांचं काम सेलिब्रेट होतं का? म्हणजे तुमच्या आजवरच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा योग्य तो सन्मान झालाय असं तुम्हाला वाटतं? आपण तो सन्मान म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा मी नाटक करतो तेव्हा खरंच माझी पहिली प्राथमिक अपेक्षा काय असते, प्रेक्षकांचं कौतुक, प्रेक्षकांनी प्रेक्षकांची बघावं. गर्दी आणि प्रेक्षकांचं कौतुक. प्रेक्षकांनी गर्दीपेक्षा प्रेक्षकांनी बघावं हम्म, आणि मी जे योजलं होतं हम्म, हम्म. की मला हे असं असं वाटतंय बरोबर. आणि ते म्हणतात की करेक्ट आहे आणि आम्हाला फार आवडलंय, हम्म, हा मोठा सन्मान. सन्मानाच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आणि टप्पे आहेत. हम्म. त्याच्यामुळे तू कशाच्या संदर्भात म्हणजे म्हणतोय, मी पारितोषिकांच्या संदर्भात म्हणतोय, मी राष्ट्रीय पुरस्कारांच्या संदर्भात मिळतील म्हणतोय. ना रे अजून. मी नाटक कामात आहे अकादमी. मी कामात आहे अजून. अजून मी लहान आहे. मी कामात आहे. नाही मी काम करतोय अजून, कार्यरत आहे. हो, हो, हो. आपल्याकडे मी काही जीवनगौरव बद्दल बोलत नाहीये. आपल्याकडे काही पुरस्कार काम थांबवा तुम्ही म्हणून दिले जातात. मी म्हणून म्हटलं मी जीवनगौरव बद्दल म्हणत नाहीये अजिबात. जीवनगौरव त्याला खूप वेळ आहे अजून. मला असं वाटतं की ते त्यांच्या योग्य वेळी मिळावेत. हम्म. तुझ्यासारखी माणसं त्या समितीवर अरे असावीत बापरे. आणि त्यांना जाणीव व्हावी. मी त्याच्यासाठी काही वेगळा खटाटोप करणार आहे का, करावा का, कुठल्याही नाही, कलाकाराने अजिबात नाही, करू नये. अजिबात नाही, अजिबात आणि नाही. मला असं वाटतं की कामाची पावती ही कारण ही मला- कारकीर्द खूप मोठी आहे. मला संख्यात्मक आणि आणि- गुणात्मक हे हो. दोन्ही समाधान खूप मिळालं आम्हाला. बरोबर, अगदी बरोबर. तुझ्याशी प्रामाणिकपणे हो, सांगायचं ना, हो, हो. इतकं परिपूर्णता त्याच्यामुळे असूया नाहीये, कोणाविषयी द्वेष नाहीये. गंमत वाटते आपल्या क्षेत्रातली छोटी छोटी असूया कधी बाहेर पडल्यावर वाटतं की अरे असं काय, तू तुझं काम कर, मी माझं काम करतोय. त्यामुळे ती सर्व मान्यता मिळाली पाहिजे. बरोबर. मला स्वतःला मी अजात शत्रू आहे याचा आनंद आहे. हम्म, माझा कोणी शत्रू नाहीये. हम्म. आतून असतील, आतून हितचिंतक खूप असतात. पुस्तकाचा शेवट तुम्ही ज्या 2 वाक्यांनी केलाय हम्म. तो प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतोय की मला एक निशब्द नाटक करायचंय हम्म. आणि देवगिरी किल्ल्यावरती तुघलक करायचंय. हो. म्हणजे अजून असं खूप काय काय करायचं तुम्हाला, पण ह्या 2 गोष्टी मला अशा खूप म्हणजे नाही कुतूहल पण वाटलं की निशब्द हे- नाटकाचं ना एकदा दोनदा तीनदा करून झालं. म्हणजे कमल हसनची ती फिल्म हो, आली, हो. मध्यंतरी अतुल पेठेनी पण एक प्रयोग केला, त्याच्यामध्ये पण थोड्यापैकी ते होतं. हो. आणखीनही कोणीतरी केलं. मला स्वतःला असं वाटत होतं की शब्दवीण संवादे हम्म, असं संवादी जे असं आपण म्हणतो ना की
काहीच नाहीये, वाक्यच नाहीये, पण आपल्याला बॉडी लँग्वेज मधनं, कंपोजिशन मधनं काही कळेल का, करता येईल का, ते अवघड आहे. माझ्या डोक्यात रंगकर्मी म्हणून बसलंय, मला त्याचं अजून काही स्वरूप दिसत नाहीये. त्याला काहीतरी निमित्त घडेल आणि ते होईल. तुगलकचं खरंच आहे, ते काही फक्त असं असतं ना की एक सोडून द्यायचं पिल्लू, म्हणजे ते म्हणतात असं मी खरंच खूप दिवस म्हणतोय, पण ते मला खरंच वाटलं. एक तर तो मी त्या देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी माझं सगळं बालपण गेल्यामुळे कनेक्टिव्हिटी आहे, थिएटर शिकल्याचं आहे. आणि दुसरं असं वाटलं की अरे तो तुगलक दिल्लीवरनं राजधानी इकडे त्यांनी शिफ्ट केली, करू शकला, तर आपण का नाही नाटक करू शकत. तर आणि तुगलक हे फार महत्वाचं पण नाटक आहे गिरीश कर्नाडांचं. त्याचं भाषांतर पण तेंडुलकरांनी मराठीतले उत्तम केलेलं आहे, हिंदीतलं नाटक पण अतिशय उत्तम आहे. ते सामाजिक राजकीय दृष्ट्या पण महत्वाचं आहे. ते करावं असं वाटतं, फक्त ते थोडंसं किचकट आहे, मला ज्या स्वरूपात सुस्त आहे. इकडे आपल्याकडे झालंच आहे ते, रंगमंचावर केलं अनेकांनी. मला या पार्श्वभूमीवर ते करायचं आहे, पण भीती पण त्याची ती आहे की तो काही लाईट अँड साऊंड शो करायचा नाहीये. मला त्यातलं थिएटर राहिलं पाहिजे. फक्त सतत तो किल्ला पार्श्वभूमीला आहे याची काय मजा घेता येईल का, असं एक काहीतरी डोक्यात होईल. पण ते प्रकरण मोठं आहे, त्याच्या केंद्रीय पुरातत्व खात्याच्या परवानग्या म्हणा, किंवा एवढा मोठा पैसा उभा करणं, स्पॉन्सरशिप उभी करणं अवघड आहे थोडंसं. आणि ते तिथे गेल्यामुळे त्याला स्थल महात्म्य आहे. अर्थातच. म्हणजे मला अमोल परचुरेला इथून तिकडे बोलवावं लागेल बघायला. म्हणजे जसं आता आमचा अतुल पेठे म्हणतो की आता ना मी कंटाळलो, तुम्ही माझं नाटक बघायला बॉक्सलाच या, पुण्यालाच घ्या तुम्ही, पुण्यालाच या. तर ते होऊ शकतं त्याच्यामुळे. खरंच आहे. तुम्ही आता तुगलक वरनं मला आठवलं की टिकल ते पॉलिटिकल सारखं तुमचा जो प्रयोग होता ETV वर, तो प्रचंड गाजला. आणि नंतर मग आपण घडलंय बिघडलंय सारखे कार्यक्रम बघितले, नंतर हिंदीमध्ये सुद्धा असे काही शोज आले. पण हा जो म्हणजे आपण त्याला काय राजकीय व्यंग अशा अर्थाने त्याला म्हणूया, ते आता करणं शक्यच नाहीये अजिबात, हे आपण मान्य केलंय मला असं वाटतं. कारण चॅनल्सवरती इतकी बंधनं असतात, इतके निर्बंध असतात, तुम्ही हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. नाही, त्याहीपेक्षा मला कसं वाटतं की तेव्हा आपण जे करू शकलो तेव्हा RK लक्ष्मण यांचं कार्टून बघितलं जायचं आणि त्याला अग्रलेखा इतकंच महत्व होतं. बरोबर. दादा कोंडकेच्या लोकनाट्यातनं सहजी केलेली कमेंट कोणी अदरवाईज घेतली नाही, साहित्यिकांनी किंवा राजकारण्यांनी. निरोगी वातावरण. तुला गंमत म्हणून सांगतो बरं, टिकल ते पॉलिटिकलला माझा उद्देश हा तू म्हणतोयस तर फार मला बरं वाटलं की ते स्टँडिंग पण ते उपहासात्मकच होतं. कृष्ण पेंद्या हा फॉर्म, त्याच्यातली गंमत, व्यंग, उपहास किंवा ती वक्रोक्ती किंवा विरोधाभास तुमच्या बोलण्यातला, काय तुम्ही आज काय बोललात, उद्या काय बोललात, त्यांचं त्यांना जाणून दाखवायचं. ते लाफिंग मिरर असतो ना एखाद्या आनंद नगरीतला, तसं आहे ते. खरं चित्र नाटक दाखवतं, पण असे कार्यक्रम तुम्हाला तुमची बिघडलेली डिस्टॉर्टेड इमेज दाखवतं असं मला वाटतं. पण त्याच्यासाठी संजय पवार, मुकुंद टांगसाळे, श्याम पेठकर, अजित दळवी, प्रशांत दळवी, विश्वास सोनी असे रायटर्स नेमले जायचे, विषयावर चर्चा व्हायची. कोणीही तेव्हा त्या 2 वर्षात कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत, कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. सगळ्या राजकीय नेते आणि सगळ्या पक्षांवर कमेंट होत्या. पण मला ते छान वाटतं. मग ते आत्ताच्या काळाशी जेव्हा म्हणतं की आता आहे का वातावरण, नाही तेव्हा नव्हतं का, तर हा फरक आहे बाबा. हा निरोगी वातावरणाचा फरक आहे, तो आपण समजून घेऊ. तो कशात दडलाय ते आपण बघितलं पाहिजे. म्हणजे तुला गंमत सांगतो की मला राजकीय नेत्यांच्या मुलांनी सांगितलेलं आहे असं की आम्ही दर रविवारी ते लावायचो आणि मग एकमेकांना फोन करायचो, अरे लाव आज तुझ्या वडिलांचं कॅरेक्टर. याच्यामध्ये काही अतिशयोक्ती नाही. आणि आवडायचं बरं, मला स्वतःला हे सगळे लोक भेटायचे वेगवेगळ्या संदर्भात, ज्यांच्यावर आपण हे करतो त्याच्यामध्ये हे सगळे राजकीय नेते होते. पण ती गंमत वेगळी होती. आताचा तो माहोल सगळा वेगळा झालाय. मला करायला आवडेल, पण ते करताना एवढ्या अडचणी अडथळे असतील तर करण्यात काय मतलब, करण्याचा उद्देश बाजूला पडतो. त्याला कुठेतरी भूमिका आहे नाटक उत्तर असावं कदाचित, काही प्रमाणात असंही असू शकतं. नाही असं हो, म्हणजे काय गंमत आहे माहितीये का, ते कसं आहे, तुम्हाला त्याचं संतुलन बाळगलं तर काही होत नाही. पण ते करताना म्हणजे आता एका वाक्यात सांगू का तुला, हे वेगळंच होईल की इतक्या चाणाक्षपणे करायला पाहिजे की विरोध करणाऱ्यांना कळलंच नाही पाहिजे की याच्यात कशाला विरोध करायचा. म्हणजे लोकनाट्यात जी थेट कॉमेंट होती, म्हणजे एका शोला आपल्या काय इच्छाबाजी पुरी करायला दादा कोंडके आणि ते येतात आणि त्यांनी सगळ्या हरामखोर, नालायक, मूर्ख अशा एक एवढी मोठी लिस्ट वाचली शिव्यांची त्या आपल्या सौंगड्यावर. आणि ते समोर गेले स्टेजच्या आणि म्हणाले, बरं झालं आज मराठा वाचून आलो.
समोर अत्रे बसले होते. तर हे जे उत्स्फूर्त होतं, हजरजबाबीपणा खरंय, होता, खरंय. ही मजा होती. बाळासाहेब ठाकरेंनी काढलेलं कार्टून, राज ठाकरेंनी काढलेलं कार्टून, सबनीसने काढलेलं कार्टून, आर के लक्ष्मणांनी केलेलं कार्टून, याच्यातनं एका मोठ्या अग्रलेखा इतकं भाष्य व्हायचं बरोबर. आणि लोकांना कळायचं. आता ते जर तुम्हाला तुमचं ते आकलनच जर राहिलं नाही, तुमची ती समजच काहीतरी कमी झाली आहे आणि कशाच्या तरी काहीतरी बोलत सुटायचं, तर ते होणार बंधन. हे बंधन नको, असायलाच नको कलाकारांवर कुठल्या, असं मला वाटतं. पण मग ह्या सगळ्या आत्ताच्या राजकारणावरती एखादा राजकीय सिनेमा, जशी बऱ्याच जणांची मागणी असते की सिंहासन परत व्हायला पाहिजे. नाही, मी आजचा दिवस माझ्यासारखा उत्तम हो. सिनेमा केला. बाकी राजकारण्यांचा विनोदी सिनेमा करायची गरजच नाही. आता आपल्याला तेच करतात रोज, स्टँडअप कॉमेडी. म्हणजे ते जेवढं करतात आत्ता मनोरंजन, आणि लोक आपण बघतोय, आपण हिंदीमधला शब्द आहे भौचक्का होके हम देख रहे की क्या हो रहा है, ये क्या हो रहा है, ये क्या कह रहा है. असं जे आहे त्याच्यात पुन्हा वेगळं नाटक करण्याची काय गरज किंवा सिनेमा करण्याची काय गरज. मी राजकीय थ्रिलर म्हणतोय की मला सिंहासनसारखं. मला आजचा दिवस माझ्यासारखा सिनेमा परत करायला आवडला असता, कारण तो फार सिम्बॉलिकरित्या सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी एक रात्रभर मंत्रालय उघडं राहतं. ही खरं म्हणशील तर अशी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे, पण ती एका रिअल घटनेत रूपांतर झाल्यामुळे ती खरी वाटली. बरोबर. राजकीय इच्छाशक्ती हा त्याचा विषय होता. म्हणजे यशवंतराव चव्हाण म्हणायचे की राजकीय नेत्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासकांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. हे खरं तर ते करण्यामागचा उद्देश होता. याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा पण मला करून करता येईल. म्हणजे एका मुख्यमंत्र्याला विरोध करणारा प्रशासक समजा आत्ता जर पॉझिटिव्ह भूमिकेत आला आणि त्याला विरोध झाला, तर असं पण मला एक खांदे बदल करून पॉइंट ऑफ व्ह्यू करून बदलता येईल. पण ते करता येईल आपल्याला. पण मी जसं म्हणालो तसं की विनोदी करण्यासारखं आता काहीच नाही. ते स्वतः समर्थ आहेत ते विनोदी करायला. बघूया आता असा राजकीय विनोदी सिनेमा येतोय की नाही, का राजकीय थ्रिलर येतोय, का जसं तुम्ही म्हणताय की आहे तेच राजकारण पुरेसं विनोदी आहे, तेच बघूया आपण. आपल्यालाच आता बघायचं आहे की या विनोदाचं काय काय होतंय पुढे, कशात रूपांतर होते ते. कोण कोण परफेक्ट बिघडलंय कळत नाही. पण मजा आली. आमचे प्रायोजक वामनहरी पेठे जे आहेत, वामनहरी पेठे ज्वेलर्स, त्यांनी तुमच्यासाठी एक गिफ्ट दिलेलं आहे. पण ती भेट देण्यापूर्वी मला तुम्हाला 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. त्यांची टॅगलाईन आहे सोनेरी क्षणांचे सोबती. तुमच्या ह्या इतक्या मोठ्या कारकिर्दीतला सोनेरी क्षण कुठला असं तुम्हाला विचारलं तर लगेच सांगता येईल का? अरे बापरे, 3-4 सांगता येतील. की तू जसं म्हणालास ते वेगवेगळ्या टप्प्यावरचं, की मला असं वाटतं की 8 तासाची ट्रायोलॉजी माझ्या हातून घडणं म्हणजे माझ्या बरोबरीला सगळी दुनिया होती. कारण याची मला जाणीव आहे की नाटकात मी केलं असं कधी म्हणायचं नसतं, आम्ही केलंच असतं ते, आणि तेच खरंच. तर तो एक सोनेरी क्षण म्हणता येईल. तू जसं म्हणालास 4 चौघी सारखं नाटक, जेव्हा सुरुवातीला लोकांना वाटलं की हे फक्त 8 मार्चचं नाटक आहे, आणि तुझे आता नंतर मग ते म्हणाले की प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीच्या सीमारेषा पुसट करणार आहे, तर त्याचे 1000 प्रयोग होणं. बरोबर. म्हणजे विनोदी नाटकाला शक्यतो रिपीट ऑडियन्स असतो. एखाद्या गंभीर नाटकाचे 1000 प्रयोग होणं हाही मला सुवर्णक्षण वाटतो, ट्रायोलॉजीचा वाटतो. आणि तिसरं मला हॅमलेट विषयी वाटतं की आपण परदेशात जातो आणि तिथले ब्रॉडवेवरचे मोठे मोठे प्रयोग बघतो, म्युझिकल बघतो, आपण करू शकत नाही अशी आपल्याला खंत वाटते. ही सगळी खंत वारंवार मनात येऊन त्याला उत्तर देणारं काम मी केलं, आणि हॅमलेट मी मोठ्या प्रमाणावर इथे करू शकलो, आणि खूप सुंदर पद्धतीने ते प्रोडक्शन डिझाईन झालं, त्याचे 100 प्रयोग करू शकलो. याचा खूप एक मला सुवर्ण क्षणांमध्ये उल्लेख करता येईल. असे 3 क्षण सांगता येतील मला. वा वा वा, प्रश्नच नाही. आणि दुसरं मला विचारायचंय तुम्हाला, तुम्ही दागिने दिसतायत तुमच्या, नाही म्हणजे दिसतायत म्हणजे ते काय अलंकार आपण म्हणूया, दागिने आवडतं. म्हणजे असं. पण दागिने म्हटलं की काय नाटकातलं काय तुम्हाला आठवतं लगेच? मला तो वाडा तू म्हणालास तसंच आहे की अख्खा नाटकभर ज्या दागिन्यांवर चर्चा आहे, आणि एकदा ती नखशिकांत दागिने, काही किलो सोनं अंगावर वावरून येणारी जी वहिनीची प्रतिमा आहे, ती आता कशी वाटते बघ. आणि आज जर समजा ती आली तर 1,34,000 किंमत असलेल्या काळात काय होईल त्याचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी त्या दागिन्याला एक चलन म्हणून बघितलं नाहीये, परंपरा म्हणून बघितलंय. त्यामुळे त्या दागिन्यांविषयी आजी वेगळं बोलते, आई वेगळं बोलते, मोठी सून बघते, धाकटी सून बोलते. आणि जिथे मूल्य बदलतात तिथे भग्न तळ्याकाठीमध्ये त्यांनी करप्शन करून केलेले
अडलेले नवीन दागिने आहेत बरोबर. सोनेला. हम्म. असं त्या दागिन्यांच्या मध्ये, आणि तेच दागिने ज्याच्यावर सगळं चाललंय प्रत्येकाचं, म्हणजे कोणाला वाटतं की माझं शिक्षण होईल, कोणाला वाटतं की माझं हे, कोणाला वाटतं की याच्यातनं मी चोरून घेईन, आणि ती पोरगी पळून तो डबाच वा. घेऊन जाते आणि तो दागिने नाहीसे होतात. हम्म. हे खूप महत्वाचं आहे. वा, वा, वा. तसं खरंच. तसं दागिन्यांकडे तुम्ही काय म्हणून बघता, हम्म. परंपरा बघता, जसं सोनेरी क्षणांचे सोबती, हम्म. आणि त्याच्याकडे तुम्ही एक चलन म्हणून बघू नका. माझ्याकडे इतके तोळे, माझ्याकडे किलो आहे, ते वावरून नाही. आपल्याकडे अंगावर किलो किलो वावरणारे पण हो. शो ऑफ करणारी हो, माणसं असतात, हो. आणि ती आपण अचंबित होतो की काय घालतायत म्हणून. तर त्याच्याकडे तसंच बघावं, परंपरा म्हणून खरंय, बघावं, खरंय, असं खरंय. मला वाटतं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही अशा नाटकाचा उल्लेख केला ज्यामध्ये 4 पिढ्या आहेत, हो. आणि हे आपले पिढ्यानपिढ्या विश्वास हो. संपादन करून होय, होय. त्यांनी व्यवसाय केलाय. होय. तर ही तुम्हाला भेट मी तुम्हाला देतो. वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून हे Thank you. चांदीचं नाणं आहे. बरं. हे त्यांनी तुम्हाला दिलंय. थँक्यू. आणि मी प्रेक्षकांना सुद्धा सांगेन की कुठलाही निमित्त असू दे, कुठलाही समारंभ असू दे, हे चांदीचं नाणं जे आहे, ही मला एक संकल्पना चांगली वाटते भेट देण्यासाठी म्हणून. सध्या चांदीचा भाव वेगाने वाढतोय. खूपच. हो, हो. खरंच आहे, खरंच आणि आहे. आपल्याकडे यश मिळालं म्हणतं उसकी चांदी हो गई. वा 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 वा. आणि लक्ष्मी आहे त्या चांदीच्या नाण्यावरती, त्यामुळे लक्ष्मी यायला हवी. नाट्य व्यवसायात ती यायलाच हवी. आणि जसं चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढतोच आहे, आशादायी चित्र आहे, त्यामुळे ह्या व्यवसायाला अशीच भरभराट त्याला मिळू दे, असंच आपण म्हणूयात. धन्यवाद. थँक्यू. मजा आली गप्पा मलाही मारताना. मजा वाटली. मी पुन्हा प्रेक्षकांना सांगेन की प्लीज तुम्ही नाटक कसं बनतं हे समजून घ्यायचं असेल तर 4 चौघी, प्रवास सहसंवेदनेचा आणि चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे, आणि दायाद ही 3 पुस्तकं जरूर वाचा. त्याच्यामधली छायाचित्र बघा, ते आकृतिबंध कसे तयार झाले, मांडणी कशी झाली, त्या प्रत्येक नाटकामागचा थॉट काय होता, तो काळ कोणता होता, त्या प्रत्येक कलाकाराबरोबरच्या आठवणी, हे सगळं त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. भरगतचं आपण म्हणतो ना मजकूर, तो त्याच्यामध्ये आहे. तर मला हे खरंच मनापासून सांगावंसं वाटतंय. थँक्यू. 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 तुम्हाला कसं वाटलं आज ते मला ऐकायला आवडेल, आणि तुम्ही जर प्रेक्षकांना आवाहन केलं की सबस्क्राईब करा चॅनल. हो, जरूर. नाही, मला असं वाटलं की खूप पॉडकास्ट आहेत. हो. आपण प्रेक्षकांनाही आपण संभ्रमात पाडतो आहोत. पण त्याच्यामध्ये तुझ्याकडे येणारी माणसं किंवा तुझी प्रश्न विचारण्याची पद्धत ही जेन्युइन आहे. हो. त्याच्यातनं काही सनसनाटी बातमी निर्माण व्हावी हा उद्देश नाही आहे. तुला स्वतःला सगळ्या गोष्टींचं आकलन आहे, पत्रकारितेची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे तो माणूस समजून घेणं हो. असा तुझा उद्देश मला दिसतो. म्हणजे याचा अर्थ मी माझ्या आधीच्या कॅचअप बघितलेले आहेत, याच्यावर तुझा विश्वास बसेल. त्यामुळे तू इतके दिवस बोलत होता, माझा उद्देश मित्रा तेवढाच होता की काहीतरी थोडं काम झाल्यानंतर बोलायला बरं वाटतं. त्यामुळे तसा मी आलो, मला आनंद झाला. आणि तुझ्याकडे अशीच माणसं येवोत की जेणेकरून तुझी मुलाखत संपल्यानंतर त्या बोलणाऱ्यालाही काहीतरी मिळावं, तुलाही काहीतरी मिळावं. आणि कॅचअप तुम्ही सगळे आता सबस्क्राईब कराच, म्हणजे असं मी आजपासून जास्त आग्रहाने सांगतो. मला चांदीचं नाणं मिळाल्यामुळे. आणि मी शेवटी सांगेन पुन्हा एकदा की भूमिका आणि चिरंजीव परफेक्ट बिघडलाय, पण नाटक हरवलेल्या पत्त्याचा बंगला, मला वाटतं अजून कुठलं नाटक सध्या सुरू आता आहे. हेच सुरू आहे. आता ही 3 नाटकं सुरू आहेत, ही जरूर बघा. आणि त्यांनी आता विक्रमी प्रयोग तर विक्रमी घोडदौड त्यांची सुरू आहे. तुम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. थँक्यू.